उतरलेले आहेत ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये आणि तिकडे त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. भारतीय मराठी सिनेसृष्टीची सेवा ज्यांनी केली आहे आणि असा दैदिप्यमान कामगिरी करणारे तारे सितारे क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहेत. माझ्या बरोबरने हरीश पांड्या सर जुडले गेलेले आहेत. अरे सर, या सगळ्या ताऱ्या सिताऱ्यांना मैदानात पाहण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळत आहे आज. खरंच जय महाराष्ट्र. सर्व मराठमोळे क्रिकेटपटू आज मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक क्रिकेटची अशी मैफिल रंगणार आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी. चंद्रकांतजी, एरवी आपल्याला शूटिंग बघायला जायचा वेळ मिळत नाही किंवा परवानगी मिळत नाही लोकेशनवर, तर हे जे आपले आवडते सिनेतारक आहेत त्यांना आपण बघणार कुठे? तर ही ती संधी आहे आणि सुवर्ण संधी, निशुल्क संधी आणि जवळून पाहण्याची संधी. म्हणजे हे ITCSFच करू शकते. प्रेसिडेंट कपच्या माध्यमाने या सर्व सिनेस्टार यांना एका व्यासपीठावर आणायचं काम जे आज ITCSFने केले आणि आपले अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पुढाकार, आपले वर्किंग प्रेसिडेंट सन्माननीय उदय रवींद्र सामंत साहेब आणि ITCSFचे सर्व पदाधिकारी, सर्व राज्यांचे अध्यक्ष, आपल्या सर्वांसाठी हा सुवर्ण क्षण आहे. हे मोठमोठे सितारे आपण सिल्वर स्क्रीनवर पाहतो, तिकीट घेऊन जेव्हा आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा बघतो. आज आपला अगदी जवळून आपला हे बघायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट चंद्रकांतजी, सामना सुरू व्हायला थोडा वेळ आहे. क्रिकेट आणि सिनेसृष्टी याचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे क्रिकेट आणि राजनेते यांचंसुद्धा एक घट्ट नातं राहिलेलं आहे. तर दोन आज अशा मॅचेस आहेत, एक सिनेस्टार्स यांचा आणि नंतर ठाणे महानगरपालिका विरुद्ध नगरसेवकांचा सामना आहे. तर पुढचे 2 ते 2.5 तास एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायची संधी मिळणार आहे. तुम्हाला माहीत असेल, सुनील गावस्कर यांनी सावली प्रेमाची नावाचा चित्रपटामध्ये काम केलं. नंतर संदीप पाटील यांनी कभी अजनबी थे आणि कपिल देव यांनी कर्मयोद्धा अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर दुसऱ्या बाजूला आज सलील अंकोलासारखा क्रिकेटपटू सिनेसृष्टीत गेला. तर अशा काही गोष्टी इथे नमूद कराव्याशा असे मला वाटतात. आणि आज टीम संजय जाधव विरुद्ध टीम सौरभ गोखले, आज हा क्रिकेटचा सामना रंगणार आहे. चंद्रकांतजी, तुम्हाला काय वाटते? क्रिकेट जो आहे तो लहान थोरांना, पुरुष स्त्री, आबाल वृद्ध, परंतु त्याचबरोबर राजनेते, सिनेतारक, उद्योगपती सर्वांना एकत्र आणणारं जर एखादं सशक्त माध्यम असेल तर तो क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्याला नेहमीच आकर्षण राहतं. भारतामध्ये जर पाहिलं तर सिनेकलावंत, क्रिकेटपटू, राजकारणी या 3 गोष्टींचं आकर्षण आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि यांना, याच सिनेतारकांना किंवा जे स्टार आहेत, सिनेकलावंत आहेत, त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला पाहतो ना, एक वेगळा आनंद देखील मिळतो आहे. आणि ज्यांनी दुनियादारीसारखा सुपरहिट चित्रपट दिला त्यांना आपण मैदानात खेळताना देखील पाहतोय. संजय जाधव इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तेजसजी मात्र आता बॉलिंगसाठी पाहायला मिळणार आहेत. तर हे सगळे तारे सितारे आणि त्यांची मॅच करायला मिळते ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. हो, ते बॅटिंगला पाहायला मिळतात ज्यांनी चेकमेट दिलाय, रिंगा रिंगा दिलाय, फक्त लढ म्हणा दिलाय, दुनियादारी, प्यार वाली लव स्टोरी, तू ही रे, गुरु, ये रे पैसा, लग्न मुबारक आणि असे खूप सारे सिनेमे, खारी बिस्किट, वेल डन, असे खूप सारे सिनेमे ज्यांनी दिलेत ते संजय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ॲक्शन. आणि दुसऱ्या बाजूला तेजस यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. सगळे स्टार क्रिकेटच्या मैदानात, परंतु मित्र असतील मैदानाच्या बाहेर. आज जिंकायचं आहे. दोन्ही टीम, सौरभ गोखले यांची टीम जिंकण्यासाठी सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं जिंकण्यासाठी संजय जाधव यांची देखील टीम सज्ज होताना पाहायला मिळते. एक अनोखी मॅच, वेगळी मॅच, परंतु मजा येणार आहे. कारण क्रिकेटचा खेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि 9, 8, 7, 6, 5, 4, 3. खेळ सुरू. लेट्स प्ले. पंच नीरज राणावत घोषणा करतायत या मॅचच्या सुरुवातीची. हो, पहिला बॉल थोडासा वेगात टाकला तेजस यांनी, परंतु हा लेग स्टंपच्या बाहेर होता आणि त्याच्यामुळे पंचांनी तेजस
नेरुलकर बॉलिंगसाठी दाखल झालेत खरे, परंतु सुरुवात त्यांनी स्वैर चेंडूने केली आहे. हे सीधे तारक रेग्युलर क्रिकेट खेळत असतात. अगदी आपण भरपूर वेळा वृत्तपत्रांमध्ये फोटो पाहतो की शूटिंगवर असताना जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा हे क्रिकेट खेळून आपला तणाव कमी करत असतात. आणि तेजसला तेजस एक्सप्रेससारखी गोलंदाजी करावी लागणार आहे. संजय जाधव खेळत आहेत शून्यावरती, रोहित शिवलकर खेळत आहेत शून्यावरती, तेजस निरुलकर यांनी गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळे सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहित शिवलकर आता बॅटिंगसाठी आलेत. टप्पा पडला तर थोडासा टर्न होणारा बॉल पाहायला मिळाला, आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला आणि त्याला ढकलण्याचा प्रयत्न देखील इकडे केलाय खरा, परंतु एक रन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. धाव पूर्ण झालेली आहे. हो, आता यांना आपण पाहतोय पकाकमध्ये यांना आपण पाहिलं तर असे सगळे स्टार आज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. ओ, दिशा दिलीये, दुनियादारी सुपर हिट झाला आणि आता यांची बॅटिंग सुद्धा सुपर हिट व्हायला लागली आहे. चांगला स्ट्रोक 4, मस्त फटका आणि आत्मविश्वास सांगून जातोय असा लोअर फुल टॉस बॉल. फक्त त्या चेंडूला ग्लान्स केलंय आणि आउटफील्ड खूप फास्ट असल्या कारणाने चेंडू जाऊन सीमारेषेवर आदळतोय आणि हा भव्य चौकार. पुढील चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. ऑनच्या दिशेने एक धाव. तेजस हा सुद्धा वज्र निर्धार करून मैदानामध्ये उतरलाय. सौरभ गोखले एकादश तर दुसऱ्या बाजूला संजय जाधव एकादश, गुडघ्याला अगदी बाशिंग बांधून हे दोन्ही संघ उतरले आहेत. आताचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि झेलबाद झालेत. यश त्यांच्या मागे. पहिला गडी बाद होतोय. पहिली विकेट आलेली आहे आणि सेलिब्रेशन सुरू झालंय. प्रत्येक जण सेलिब्रेशन करतो ज्या वेळेला तो चांगला खेळतो, मग कोणी असू देत. आणि हे सगळे सेलिब्रिटी आज क्रिकेटच्या मैदानात आनंद घेतात या प्रेसिडेंट कपचा. हा बॉल थोडासा पुढे राहिला, बॅटची कडा घेतली आणि मग सौरभ यांनी पकडलेली ही कॅच पाहायला मिळते. पहिला धक्का. खुश आहेत सौरभ आणि खुश आहेत तेजस हे सुद्धा. उत्कृष्ट चेंडू होता, फलंदाजाला भाग पाडलं होतं. मात्र कुठेतरी धावांचा एक लालच होता मनामध्ये. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि स्वतः गोखले यांनी झेल टिपलेला आणि नवीन फलंदाज म्हणून आता उतरत आहेत विवेक. तणाव कमी करण्यासाठी असे क्रिकेटचे सामने व्हायला पाहिजे, कारण हे कलाकारसुद्धा 14, 16, 20 तास काम करत असतात आणि वेगवेगळ्या सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये 2-2, 3-3 महिन्याचा शूटिंगचा शेड्यूल, इनडोअर आउटडोअर. मात्र त्यात अशी संधी जेव्हा मिळते ना तेव्हा त्यांचा खेळसुद्धा अगदी सोनचाफासारखा भरून येतो. वा, हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर थोडासा बाउन्सही पाहायला मिळाला आणि प्रभावित केलं. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इकडे थोडासा दबाव निर्माण केला. एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकात चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळालं, परंतु संजय जाधव यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली ओव्हरचा खेळ संपतोय. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि आता टीम संजय जाधव नक्की येणारा जे दुसरं षटक आहे त्यात धावसंख्या वाढवायचा प्रयत्न करणार. संजय स्वतः दिग्दर्शक आणि आज या सामन्यामध्ये तेच या संघाचे कर्ता पुरुष आहेत. म्हणजे आज दिग्दर्शकही मी, आज नायक पण मी आणि पटकथा पण माझी, असा संजय जाधव. आज बघायचं आहे त्यांचे पिक्चर लोकांचे मनं जिंकतात, आज त्यांची खेळी लोकांची मनं जिंकते का? वा वा वा. मैदानात आपण पाहतोय तारे सितारे मराठी सिनेसृष्टीतील टेलिव्हिजनवर ज्यांना आपण पाहतो, ज्यांना आपण मोठ्या पडद्यावर पाहतो, आज मैदानात पाहतोय दादोजी कोंडदेव स्टेडियम हे स्थळ आहे. आणि पहा दोन्ही कॅप्टन एकमेकांशी कदाचित थोडीशी चर्चा करतायत, कदाचित थोडंसं बोलणं देखील चाललंय. छोटा पडदा गाजवणारे, मोठा पडदा गाजवणारे तर ऋतुराज फडके यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पहिल्या ओव्हरनंतर 8 रन झालेले आहेत. 8-8 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
जसं सर तुम्ही सांगितलं की खूप कधी-कधी 16-16, 17-17, 18-18 तास काम करावं लागतं यांना. असे हे सगळे मेहनती कलावंत आहेत आणि त्यांना आज आपण मैदानात पाहतोय. ऋतुराज फडके हो, बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. 1 रन कंप्लीट होते. मला वाटते दोन्ही संघनायक जेव्हा त्या मेगा स्क्रीनकडे बघत असतील तेव्हा सांगत असतील आपण लहानपणी स्वप्न बघितलं होतं कधी ना कधी लोक आपल्याला बघतील आणि आज लोक बघतायत. क्या बात आहे. लोक त्यांना सातत्याने सर बघतायत, परंतु छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर परंतु क्रिकेट खेळताना बघतायत ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही किती मोठे असा परंतु तुम्हाला असं वाटतं मैदानात जावं, मी बॅटिंग करावी, मी बॉलिंग करावी आणि मला खेळताना पाहावं, मी जिंकावं असं प्रत्येकाला वाटतं सर. आणि कारण क्रिकेटच्या खेळाची मजाच ही आहे. कोणीही दूर राहू शकत नाही. हे सेलिब्रिटी या सेलिब्रिटी मॅचमध्ये प्रेसिडेंट कपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय. ऋतुराज यांची चांगली बॉलिंग परंतु रन आलेला आहे. आणि ज्या वेळेला हा सामना ठरवला गेला असेल त्यावेळेला सुद्धा या लोकांनी सराव सुरू केला असेल की आता आपण पडद्यावरनं लाईव्ह ॲक्शनमध्ये जायचं आहे. ओहो इकडे लॉफ केलाय. बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. वा कॅच नाही झाली आणि संजय जाधव यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मी आहे ना इकडे सांगतायत आणि दुनियादारी क्रिकेटची काय असते संजय जाधव या ठिकाणी दाखवत आहेत. काय जबरदस्त फटका मारला होता. टायमिंग ईश्वर दत्त आणि संजय जाधव फलंदाजीचा मनसोक्त आनंद लुटतायत. ज्या पद्धतीने ते थोडेसे सरसावले आणि एक मोठा फटका, झकास फटका आणि धावसंख्या आता पुढे सरकते आणि पोचते ती 14वर 1 गडी बाद. वा 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 एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला या स्ट्रोक मध्ये आणि बॉलला सीमारेषा पलीकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि मोठा स्ट्रोक खेळलाय. मोठी स्टार कास्ट आज मैदानाच्या आतमध्ये 14वरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन तिकडे घेतली जाते. दुसरीचा कॉल दिला जातो आणि अतिशय जलद गतीने या 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. त्यांचा एक सिनेमा आला होता एरे एरे पैसा, परंतु आज संजय जाधव म्हणत असतील एरे एरे धावा. ये रे धावा आणि एकत्र मिळून काढू माझ्या भावा. ओ या वेळेला पुन्हा पुढे सरसावलंय. वा 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 काय टायमिंग पाहायला मिळालंय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. सुपर डुपर हिट बॅटिंग संजय जाधव यांची. वा क्लास कडक. 2 ओव्हर 20 रन. सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी चेंडूच्या रेषेत येऊन अजिबात टेन्शनमध्ये नाही आहे. मिड ऑफ होता तो थोडा वाईड होता. प्लेसमेंट फाईन होती आणि दाखवून देत आहेत संजय जाधव मी पडद्यावरचा पटकथा लिहिणारा व्यक्ती आहे आणि मी या खेळाची सुद्धा पटकथा मीच लिहिणार. काय मगर मिठी मारतायत एकमेकांना आणि आमचे हे लहानगे प्रेक्षक आलेले आहेत. या सर्व सिनेस्टार यांना बघण्यासाठी एखादा याच्यातून सुद्धा आपल्याला संजय जाधव बघायला मिळेल. 10-12 वर्षांनी एखादा माधव देवचक्के बघायला मिळेल. वा काय बॅटिंग केलेली आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. त्यांचा एक सिनेमा आला होता फक्त लढ म्हणा, परंतु इकडे स्वतः लढतायत मैदानाच्या आतमध्ये जाऊन. चांगली कामगिरी करतात आणि त्यांचं पदलालित्य त्यांचं टायमिंग जर पाहिलं ना तर एक कालखंड त्यांनी सुद्धा गाजवलाय क्रिकेटच्या मैदानामधील ते स्पष्ट इकडे जाणवत आहे. विवेक त्यांची साथ देण्यासाठी पाहायला मिळत आहेत. हे सगळे सुपरस्टार आज क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. ही चांगली बाब आहे. त्यांना आपण खेळताना पाहतोय. विशेष म्हणजे हरीश सर आपलंही भाग्य त्यांना खेळताना वर्णन करायला आपल्याला मिळतंय या स्पर्धेच्या निमित्ताने. 2 ओव्हर नंतर 20 झालेले आहेत. हो कमी गतीचा बॉल, थोडीशी उसळी होती. शेवटच्या क्षणी बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. 1 रन घेतली गेली आहे. आदिश वैद्य आलेले आहेत बॉलिंगला. बघावं लागेल. वैद्य आहे, वैद्य राज आहे, ते कुठला काढा पाजतील. 22 धावा 1 गडी बाद. संजय जाधव 17 धावांचा उच्चांक म्हणावा लागेल या सामन्याचा आतापर्यंत. या सामन्यामध्ये सुद्धा काही विक्रम पादाक्रांत करतील असं वाटते.
हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि खूप बाहेर अगदी 52.8 किलोमीटर प्रति तास. आदिश वैद्य याला सूर गवसला नाही आहे. 23 धावा एक गडी बाद. ओव्हरपिच चेंडू आणि जेलबाद होता राहिले. हातात चेंडू निसटला, खाली पडला. स्वतः हसतायत, त्यांना माहीत आहे आदिश वैद्य यांना की मी पूर्णविराम लावलं असतं विवेक यांच्या खेळीवर. फ्लायटेड चेंडू सज्ज नव्हते आपल्या फॉलो थ्रूमध्ये, नाहीतर आज झेल झाला असता. प्रयत्न त्यांचा तोच आहे, अधिराज्य गाजवायचं या मॅचवर. आदिश वैद्य पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, बराचसा बाहेर टाकलाय इकडे आणि आणखीन एक व्हाईट बॉल इकडे कळवला जातोय. आदिश वैद्य ख्यातनाम अभिनेते आहेत, त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विवेक आहेत. पुन्हा एकदा ते लेट कटचे फटके खेळतात. दुसऱ्या बाजूला मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु विवेक हे लेट कटचे फटके सातत्याने खेळतायत. आणि इकडे बघता बघता दुसरी रन देखील कंप्लीट केली गेली आहे. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आदिश वैद्य थोडेसे नाराज आहेत. एकमेकांवर टाकलेला विश्वास आणि कॉलिंग खूप छान होती आणि त्यामुळे हे 2 धावा शक्य झालेले आहेत. भरपूर स्टॅमिना लागतो आणि ज्या पद्धतीने बघा संजय जाधव आणि विवेक यांचा वयामध्ये सुद्धा एक जवळपास 5 ते 10 वर्षाचा अंतर आहे. आणि संजय जाधव त्यांच्या पेसला मॅच करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. जसं सिनेसृष्टीमध्ये आपल्यापेक्षा मोठ्या कलाकाराबरोबर जुळवून घेणं हे आव्हानात्मक काम असते, तसंच काम इथे सुद्धा आहे. वाह, पुन्हा एकदा चांगला चेंडू सादर केलाय. बॉल समोरच्या दिशेने पाठवलाय. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल पहा, अतिशय चपळाईने संजय जाधव यांनी कॉल दिलाय आणि आता डेंजर एंडला तेच होते. रनआउट होत आहेत की नाही याची या ठिकाणी उत्कंठा लागलेली आहे. आदिश वैद्य यांना आपण पाहतोय. जिंदगी नॉट आउट, कुंकू टिकली, टॅटू, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर विविध रात्रीचे खेळ चालले आमचा समान असतं, अशा विविध टेलिव्हिजनवर किंवा सिरियलमध्ये देखील आपण त्यांना पाहिलंय. हा स्ट्रोक समोर खेळला गेला खरा, परंतु तिकडे एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि तो संजय जाधव यांचाच कॉल होता. आणि इकडे हा कॉल हो क्लोज मामला आहे, क्लोज मामला आहे. स्वतः त्यांचा कॉल अगदी आदर्श पद्धतीने ते क्रीजमध्ये आलेच सुद्धा, परंतु तोपर्यंत जोपर्यंत स्टंप हिट केलेत त्यांनी बॉलने, तोपर्यंत क्रीजच्या आतमध्ये आलेत काही नाही, हा प्रश्न इकडे बाकी असणार आहे. अगदी क्लोज मामला आहे, अगदी क्लोज मामला आहे. खूप चांगले बॅटिंग करत होते, परंतु हा त्यांचाच कॉल होता. तो चुकलाय की नाही ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अगदी फोटो फिनिश क्रिकेट म्हणावं लागेल आणि थर्ड अंपायर यांच्याकडे हे निर्णय सोपवला गेला आहे. गट फिलिंग खेळ थांबला आहे. पंच नीरज रनौत यांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे यांना जवळून पाहण्याची. सिने कलाकारांना जर जवळून पाहायचं असेल तर अंपायर व्हा. खरंच म्हणजे आता सचिन तेंडुलकरला जवळून पाहण्याची संधी अंपायरलाच मिळते. तर हा फोटो फिनिश आणि आता निर्णय दिला जाईल. चांगला अटेम्प्ट गोलंदाज यांच्या मार्फत. हा वेगळा अँगल. अगदी म्हणजे 19-20 म्हणावं लागेल. संजय जाधव यांचा चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जाते. काय जबरदस्त अँगल कॅप्चर केलाय. सुपर एअर लाईव्ह आणि tenniscricket.in जिओ मेरा लाल, काय जबरदस्त टेलिकास्ट. आणि हा क्षण माझ्या मते आदिश वैद्य आणि संजय जाधव हे सुद्धा वारंवार पाहतील. अगदी अगदी क्लोज क्लोज आहे, या सगळ्या गोष्टी क्लोज इकडे पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यांना उत्कंठा आहे. इकडे तर सेलिब्रेशनला देखील सुरुवात झाली कदाचित, परंतु आपल्याला पाहायचं आहे काय होणार इकडे. मस्त सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. हे सगळे सेलिब्रिटी, सिने कलावंत, टेलिव्हिजन स्टार क्रिकेटच्या मैदानात प्रेसिडेंट कपसाठी उतरताना पाहायला मिळत आहेत. आणि 1 करोड रुपयाचं पारितोषिक असणारी स्पर्धा आहे. विविध राज्यातील टीम आहेत आणि सध्या सेलिब्रिटीची मॅच मैदानात आपण पाहतोय. वेगवेगळ्या अँगलने पुन्हा पुन्हा ते चित्र दाखवलं जातंय आपल्याला.
अगदी पारदर्शक सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हसी मजाक सुद्धा सुरू आहे, म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात जिंकायचे दोघांना सुद्धा, परंतु ही मॅच खेळीमेळीच्या वातावरणात मध्ये पाहायला मिळते. संजय जाधव यांनी केलेली कामगिरी लक्षणीय राहिली आहे. सामना झाल्यानंतर एक म्हणेल मी जिंकलो कसा, दुसरा म्हणेल मी खेळलो कसा. आणि आता हे बाद आहे का नाबाद आहे याची उत्कंठा शिगेला जाऊन पोचलेली आहे. पण काय कॅमेरा वर्क आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय कधी येऊ शकतो. स्लोमो आणि आता फास्ट मो. पंच नीरज रनौत याला तुम्ही बघत आहात. काही वेळ अजूनही खेळ थांबलाय. पंच नीरज रनौत तिसऱ्या पंचांबरोबर बोलतायत आणि बाद घोषित केले गेलेत. म्हणजे अजून एक गडी बाद होतोय, गडी क्रमांक 2. हो, अगदी क्लोज होतंय सगळं काही आणि एकमेकांशी हस्तांदोलन देखील केलं जात आहे. चांगली बॅटिंग केली, दुर्दैवरित्या धावबाद झालेल्या आहेत आणि आतिश वैद्य त्यांनी मात्र हा रनआउट केलाय. योगायोगा पहा की आतिश वैद्य यांची सिरियल आली होती जिंदगी नॉट आउट आणि त्यांनी मात्र आउट केलं इकडे संजय जाधव यांना. खूप छान फेकी होती चेंडूची. आणि बघा बाद झाल्यानंतर आल्यानंतर आपला मधली जी भावकी आहे ती बघायला मिळते. म्हणजे आपण आज एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत, परंतु उद्या आपण एकाच सेटवर एकाच चलचित्र किंवा एखादा कार्यक्रममध्ये भेटणार आहोत. आणि अशी ही भावकी जेव्हा बघायला मिळते ना, तेव्हा खरंच मराठी सिनेसृष्टी आणि आपलं महाराष्ट्र धन्य आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. 27 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज आहे विनय राऊळ आणि विवेकच्या जोडीला ते आता उतरलेत मैदानामध्ये. आदिश वैद्य यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र तेजस यांनी टिच्चून मारा केला आणि डगआउटमध्ये भव्य स्वागत संजय जाधव यांचं. विनय राऊळ खूप सुंदर ग्राफिक्स मोनार्कचे. आपल्याला स्पीडोमीटर बघायला मिळतोय, आपल्याला फिल्डिंग प्लान बघायची संधी मिळाली. जबरदस्त ग्राफिक्स, अगदी जीव ओतलाय मोनार्कनी ग्राफिक्समध्ये. 2 गडी बाद 27. विनय राऊळ 0, विवेक 6. पुढील चेंडू फुलटॉस होता ऑनच्या दिशेने ड्राईव्ह करत एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवरच ते समाधान मानतील. मात्र दुसऱ्या धावाची संधी जर आली तर सोडणार नाही आहेत. चंद्रकांतजी, हा सामना झाल्यावर काय या खेळाडूंच्या मनामध्ये विचार येईल? म्हणजे हारणं जिंकणं किंवा ते किती सॅटिस्फाईड होऊन जातील इथून? सर खूप सॅटिस्फाईड होतील. लहानपणीचे दिवस त्यांना आठवतील. आता कामाच्या निमित्ताने त्यांना तो वेळ मिळत नाही आहे, परंतु या प्रेसिडेंट कपने त्यांना तो वेळ मिळवून दिलेला आहे. पुन्हा मैदानात उतरण्याची संधी आणि मैदानात क्रिकेट खेळत असताना एक जिगर लागतो, एक नेतृत्व करण्याची क्षमता ती तुमची जागृत होते, फुटवर्क जागृत होतं, गोलंदाजीचे टर्न तुमच्याकडे असतील. हे सगळं आयुष्य माझ्यामध्ये प्रत्येकाचं 10, 15, 20 वर्ष पाठीमागे जाईल आणि त्या जुन्या आठवणींमधचा उजाळा मात्र क्रिकेटच्या मैदानात येताना पाहायला मिळेल. विनय राऊळ आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु आदिश वैद्य यांची बॉलिंग पाहायला मिळते. काही एक्स्ट्रा झाल्या, परंतु मोठा फटका नाही आलाय. तिसरी ओव्हर सुरू आहे, 28 झालेल्या आहेत. 8-8 ओव्हरच्या या सेलिब्रिटींच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप दर्जेदार क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. एक महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी थोड्या वेळापूर्वीच आली की महाराष्ट्र वॉरियर्स झोन 1 ची टीम सेमीफायनलला जाऊन दाखल झाली आहे. तर सेमीफायनलला बिहारची टीम सुद्धा सेमीफायनलला दाखल झालेली आहे. तर ही सेलिब्रिटी मॅच आहे ज्याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. विवेक आणि विनय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे खरी, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा थोडंसं बदलण्याचा प्रयत्न आदिश वैद्य यांनी केलेला आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला, विनय यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक, परंतु सीमारेषेवर तैनात आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने हा बॉल गेलाय आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 झालेल्या आहेत. 2 विकेट माघारी. धावांची सरासरी 9.67.
गेले 8 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार आला नाही आणि शेवटच्या 15 चेंडूमध्ये 21 धावा आणि एक गडी बाद झाला आहे. आदिश 1 षटक 9 धावा, एकही गडी बाद नाही, 3 चौकार आत्तापर्यंत मारले गेलेत. संजय जाधव हे रनआउट होऊन म्हणजेच धावबाद झाले. 7 चेंडूमध्ये 17 धावा काढत आदिश वैद्य यांनी त्यांना बाद केलं होतं. तेजस 1 षटक 8 धावा, एक गडी बाद. ऋतुराज 1 षटक 12 धावा, आदिश 1 षटक 9 धावा. खूप सुंदर ग्राफिक्स आणि खूप सुंदर माहिती आज मोनार्कच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि टीम संजय जाधव यांच्याकडून एक मोठ्या स्कोरची अपेक्षा असेल. जर इथून 9.67ने खेळले तर 58, 12 धावा प्रति षटकामागे जर खेळले तर 65, 14ची सरासरी असेल तर 71 आणि 16ची सरासरी असेल तर 77. डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य आज दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे. विवेक stage. Can we get all the team players on the stage, please? Let's get the memento for them. Karnataka Royal Kings. Sean, get your team along with you, yeah? Come on. All the players of Karnataka Royal Kings on the dais. Can we get everybody on the dais, please? Karnataka. Well played, guys. Nonetheless, you've reached till quarterfinals. Even that's a good achievement for the first season. Well played, Sean, with all your teammates. Let's have a group photograph. वाईड. अगदी अंपायरने वाईड देण्याआधी डगआउटमधूनच आवाज सुरू झालेले आहेत वाईडचे. पण अगदी तो हक्काचा रन आहे. इन द मीनवाइल कर्नाटका रॉयल किंग्स, यू प्लेड स्मार्टली, यू प्लेड गुड. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट सीजन. गॉड ब्लेस. थँक यू. धन्यवाद मिनल मॅम, आपले मनपूर्वक आभार. मूविंग ऑन बैक टू द मैच. हर्षद, यहाँ पर 3 ओवर 30 रन, मेरा अंदाजा तो मतलब 75 तक का है. आपको क्या लगता है? बिल्कुल बन सकते हैं. तावडे आलेत बॉलिंगसाठी. विनय यांच्यासाठी आने वाले ऑप्शनच्या बल्लेबाजों में बाहेर वो बॉल टाकलाय. डेप्थ आपको नजर थोडंसं आती दूर है, देखील वो ठेवण्याचा प्रयत्न डिस्ट्रक्टिव बैटिंग पेयर आपको नजर आती है. बट टीम तावडे सौरभ यांना गोखले बॉलिंगसाठी चाहेगी पाहतोय. 60 विवेक रन्स के आहेत आसपास मैदानाच्या रोक ले आतमध्ये. विवेक तो वो सांगळे सैटिस्फाइड होंगे. लव बट हमने लग्न सुना आणि कि आपकी लोचा आणि prediction त्यानंतर लग्नानंतर ऑक्टोपस होईलच बाबा प्रेम से भी बेहतरीन या जा रही है सिनेमामध्ये और देखील अगले त्यांना फीफा आपण के आपको पाहिलं कॉन्टैक्ट किया किंवा गया है. विविध देखिए फीफा की बात टेलिव्हिजनवरील मुझे नहीं सिरियल पता, मध्ये लेकिन देखील आपण अगली त्यांना क्रिकेटिंग पाहतो. सीजन जितने भी आएंगे उतने ओव्हर फुल टॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न इकडे होतोय. सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होईल. आदिश वैद्य तिकडे होते, फेकी करतायत, तोपर्यंत रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. चोरटी धाव कशी घेणं ही एक कला असते आणि त्या कलेमध्ये पारंगत हे आज क्रिकेटपटूच म्हणावं लागेल. पारिवारिक शो आहे आणि घरातली सर्व मंडळी आता सर्व बोलत आहेत चलो ठाणे, चलो ठाणे, चलो ठाणे. आणि 33 धावा, 2 गडी बाद. विवेक 7, विनय 3. शुभंकर तावडे यांनी चतुर्थ षटकाला प्रारंभ केला आहे. हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्या चेंडूला पुल केलं आहे आणि जबरदस्त मारलेला हा फटका, उत्तुंग षटकार. वा वा वा, जबरदस्त स्ट्रोक इकडे पाहायला मिळतो आहे. विनय एका बाजूने चांगली कामगिरी करतात आणि संपूर्ण हा डगआउटचं दृश्य पाहायला मिळत आहे. आनंदी आहे, सेलिब्रेशन तिकडे करतायत. ज्या पद्धतीने विनयने हा स्ट्रोक खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आम्हाला कामानिमित्त वेळ मिळत नाही, परंतु आजही संधी मिळाली. षटकार चौकाराची भाषा आम्ही बोलू शकतो, हेच विनय यांनी या ठिकाणी दाखवलंय. चांगला स्ट्रोक खेळलाय आणि विनय यांनी या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. येस, अभिजितजी दरेकर असतील, मंगेशजी देसाई असतील, मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ओ, इकडे चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळतोय. शुभमकर तावडे यांचंही कमबॅक इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, शुभमकर यांना आपण कागर या सिनेमामध्ये पाहिलं आणि अगदी सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा जिंकला होता. यावेळेला लॉफ केला विनय राऊत. विनय राऊत यांच्या बॅट मधून आलेला फटका हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. शुभमकर तावडे यांच्या चेहऱ्यावर आता हास्य खुलताना पाहायला मिळत आहे, कारण जबरदस्त कामगिरी त्यांची झालेली आहे आणि विकेट त्यांच्या खात्यामध्ये त्याच बॅटरची ज्या बॅटरने मात्र इकडे
खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली होती. त्यांनाच बाद करताना पाहिलं मी त्यात शुभंकर तावडे, परंतु कॅच पकडली आहे, त्या कॅचचंही कौतुक करावंच लागेल. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा असा सिनेमा त्यांचा आला होता, तर या बॉलिंगसाठी सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल शुभंकरजी तावडे. मानलं पाहिजे, कारण भाग पाडलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, शरीरापासून लांब खेळले होते आणि अशा उत्कृष्ट झेल टिपण्यात आलेला आहे. आणि बाद होऊन विनय राहुल ज्यांना लागली होती विजयाची चाहूल, ते बाद होऊन परतले, घोडचूक केली आहे आणि अजून एक गडी बाद होतोय. पहिला गडी 8वर, दुसरा 20वर, तिसरा 39वर. एक चांगली भागीदारी तिसऱ्या गडीसाठी बघायला मिळालेली आहे. आणि आता नवीन फलंदाज आहे हर्षद. इथे जर एखादा गडी अजून मिळवला तर फलंदाजीचा कंबरड मोडून टाकतील अशी स्थिती निर्माण होऊ शकते. हर्षद अटकरी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि संजय जाधव टीम जी आहे ती डगआउटमध्ये बसून हा सामन्याचा मनासोक्त आनंद लुटत आहेत. आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आला आहे. सांघिक कामगिरी चांगली झालेली आहे. आणि आता प्रोजेक्टेड स्कोअरकडे जर बघितलं तर या सरासरीने 63 धावा होऊ शकतात. सावध पवित्रा घेतला आहे 39, 3 गडी बाद. हो, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतात हर्षद. दुर्वा नावाची सिरियल आली होती आणि केशव असा काही वठवला होता, अख्ख्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कोरला गेला होता. काय जबरदस्त ॲक्टिंग केली होती आणि आज तेच इकडे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना. आणि हो, म्हणजे ज्यावेळेला आपण सिरियलमध्ये त्यांना पाहतो आणि असं प्रत्यक्षात किंवा खेळताना पाहतोय, एक वेगळं रूप पाहायला मिळतंय त्यांचं. परंतु आज त्यांना रन करायचे आहेत, आज रन करायचे आहेत या सगळ्यांना. तारे सितारे क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सुद्धा आले, ते सुद्धा आनंद घेत आहेत. या प्रेसिडेंट कपच्या आजच्या दिवसाचा आनंद पाहायला मिळतोय. हो, थोडासा कमी गतीचा बॉल उसळी होती आणि हर्षद मात्र थोडेसे बीट होताना पाहायला मिळाले. बॉल पाठीमागे जाईल. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 40 पर्यंत धावसंख्या तर जाऊन पोहोचलेली आहे. 41 वर आता ती पोहोचते आहे. हा संपूर्ण खेमा आपल्याला पाहायला मिळतोय. शशांक अजून पाहायला मिळत आहेत, सुशांत शेलार पाहायला मिळत आहेत. म्हणजे खूप मोठी यादी आहे या सिने कलावंतांची, ते पाहायला मिळत आहेत. शुभंकर तावडे बॉलिंगला. ओ, याही वेळेला थोडंसं विवेक यांना पुढे खेचलं आणि बॉल यष्टीरक्षकाकडे पाठवलाय. सौरभ खुश आहेत कारण बॉल चांगले येत आहेत आणि पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर झाला 41, 3 विकेट. चांगली स्थिती, सुस्थिती म्हणावी लागेल. 10.25. शुभ संध्या मित्रांनो. आपण आहोत दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे भारतामध्ये. आणि जर तुम्ही भारताच्या बाहेरून जरी बघत असाल, आपले मराठमोळे इंजिनियर्स किंवा आपले मराठमोळे परिवार जे भारताच्या बाहेरून हे बघत आहेत, त्या सर्वांना जय महाराष्ट्र. आपण बघत आहात ITCSF कडून आयोजित करण्यात आलेला प्रेसिडेंट चषक 2026 आणि त्यात आज सिने तारकांचा, सिनेसृष्टीतील कलाकारांचं हे प्रेक्षणीय सामना. जबरदस्त जुने दिवस आठवत आहेत. लहानपणी आपण असंच नृत्य करायचो. ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं, किंवा असे वेगवेगळे गाण्यावर गोविंदा आला रे. आणि त्यावेळी सोशल मीडिया नव्हता आणि बघा हे आजोबा कसं एन्जॉय करतायत. जबरदस्त रिदम आहे. 100% जे करायचं ते करायचं. आपल्या आयुष्यामध्ये काम असो, आनंद घ्यायचा असेल, तो सुद्धा 100% लुटायचा. शुभांकर 1 षटक 11 धावा 1 गडी बाद. हर्षद यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. ऋतुराज फडके पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेत. विवेक त्यांची साथ देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओ, बॅट वेगात फिरवली आहे. बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. हर्षद यांनाही रन करावे लागणार आहेत. त्यांचा केशव साने डोळ्यासमोर उभा राहतोय दुर्वा मालिकेमधील, किंवा अंजली झेप स्वप्नांची यांच्यामधील डॉक्टर यशस्वी खानापूरकर, सारे तुझ्यासाठी मधील कार्तिक, फुलला सुगंध मातीचा त्यामधील शुभम जामखेडकर. अशा कितीतरी भूमिका आहेत याच हर्षद यांच्या आणि त्यांना आपण खेळताना पाहतोय. ऋतुराज फडके यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. सगळे तारे सितारे या प्रेसिडेंट कपला खेळण्यासाठी आलेले आहेत, आनंद घेण्यासाठी आलेत या क्रिकेटच्या अद्भुत खेळाचा. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक खेळलाय, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. चांगला फटका इकडे येताना पाहिला मिळाला आणि तोपर्यंत
दुसरी रन कंप्लीट सुद्धा केलेली आहे. त्यांचा एक सिनेमा आला होता, लहान आणि गोड, आणि आता फटकाही तसाच पाहायला मिळाला. लहान होता आणि गोड सुद्धा होता, ज्यावर 2 रन आल्या. खूप चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळतो आणि हर्षद अटकरी 2 धावांवर आहे, विवेक 7 धावांवर आहे, 43 बाद. हो, इकडे ही बॅटची कडा घेतली गेली आहे, रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, एक वर समाधान मानावं लागेल. बऱ्यापैकी मॅच सर चालली आहे पुढे, म्हणजे 44 रन झालेले आहेत, 5वी ओव्हर सुरू आहे. चेहऱ्यावर थोडंसं समाधान आहे, परंतु अजून काही रन हवे आहेत. एक 80 पर्यंत जर गेले तर आणखी चांगली मॅच होईल. सुरुवात चांगली आणि हा फिल्डिंग प्लॅन दाखवला जातो. अगदी जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने बघता, आता आपण विश्वचषक पाहिला त्यात तुम्ही हे फिल्डिंग प्लॅन पाहिलं असेल, यावरनं कल्पना येते आपल्याला आपलं क्रिकेट किती पुढे गेलं आहे. 44 बाद. गोलंदाज म्हणून ऋतुराज फडके. अजून एक चांगला चेंडू बुंद्यात मारला होता आणि 1 धाव पूर्ण केली जाते. हळूवार पद्धतीने हे धावा निघत आहेत. शेवटचा चौकार 9 चेंडू अगोदर आला होता. या षटकामध्ये निर्धाव चेंडू 2, 1 आणि 1. हर्षद अटकरी काय जबरदस्त फटका मारलाय, हवेमध्ये टोलावून मारलेला हा फटका आणि जेल हातातनं सुटलाय. हर्षद अटकरी दाखवून देतोय कुठलाही फटका मला अप्राप्य नाही आहे. हवेमध्ये टोलावून मारलं होतं, मात्र उंची जरी मिळाली तरी चेंडू त्या मोठ्या अंतर कापू शकला नव्हता आणि झेल सुटतोय. वा, हर्षद यांच्याकडून एक लॉफ्टेड फटका खेळला गेला खरा, परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे. त्यांनी रंगवलेला केशव आठवतोय आणि इकडे त्यांनी रंगवलेली ही बॅटिंग सुद्धा आता आठवते. विवेक आणि त्याचबरोबर हर्षद यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरे या डावाला पुढे नेण्याची भूमिका ते करतायत आणि बघता बघता 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 48. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय जाधव यांची टीम, दुसऱ्या बाजूला सौरभजी यांची टीम. तर आता 9 धावांची भागीदारी बघायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोअर 9.60. जरा करंट रेट ठेवला तर 57, 12/60. मला वाटतं 60 ते 70च्या मध्ये जर स्कोअर बघायला मिळेल. ज्या पद्धतीने हर्षद खेळतोय त्याला चांगली साथ लाभली आहे. विवेक हा भरपूर वेळ खेळपट्टीवर उभा राहिला आहे. दोन्ही संघांनी एकमेकांसमोर उभे टाकलेत. आपण बघत आहात प्रेसिडेंट कप इंडिया क्रिकेटच्या सर्वात मोठ्या रणधुमाळीला 31 मार्चला सुरुवात झाली आणि आज सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये रणकंदन माजलंय मैदानामध्ये. 48 बाद. चंद्रकांतजी, आत्ताच्या घडीला आपण तेजस, ऋतुजा, राज, आदिश आणि शुभांग, तुम्हाला वाटते 5वा गोलंदाज आता वापरला जाईल का? ह्यापैकीच एखाद्याला पुढचं षटक दिलं जाईल? हो, आदिश यांनी चांगली ओव्हर टाकली आहे, तेजस यांनी देखील चांगली ओव्हर टाकली आहे. कदाचित त्या दोघांना इकडे दोघांपैकी एकाला रिपीट केलं जात आहे का, परंतु माघारी परतताना पाहायला मिळत आहेत विवेक आणि त्यांच्या जागेवर नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. संधी देखील सगळ्यांना मिळणार आहे, कारण आजचा दिवस सारखा येणार नाहीये या सगळ्या सुपरस्टारच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे सगळेजण या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेणार आहेत. नक्कीच आपल्यासाठी सुद्धा हा दुग्ध शर्करा योग आहे आणि हे सिने कलाकार आज आपलं सर्व शूटिंग विसरून, पटकथा विसरून मैदानामध्ये आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. तर विवेक रिटायर्ड आऊट होऊन परतला आहे 48 धावांवर. देवेंद्र आता नवीन षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. संजय जाधव खूप छान तऱ्हेने ते आपल्या संघातील खेळाडूंबरोबर बोलत आहेत. जणू काय एखादा दिग्दर्शक पटकथा समजावून सांगतोय, तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे. अक्षय वाईट बॉल सुरुवात करतोय. गोखले यांच्यासाठी खूप अवघड होतं त्या चेंडूला थांबवणं. आपल्या डाव्या बाजूला जात त्या चेंडूला थांबवलं आहे. वाईट बॉल. 49 बाद. टीम संजय जाधव ही फलंदाजी करते. विवेक रिटायर्ड आऊट झालेत. 11 चेंडूमध्ये 10 धावा कुठलेत त्यांनी. आताचा फ्लाइटेड चेंडू आणि पंचांमार्फत वाईट. शशी साटम आपले पंच आहेत बॉलर एंडला आणि
स्ट्रायकर एंडला पंच आहेत नीरज रणौत. मैदानाच्या आतमध्ये अक्षय केळकर यांना आपण पाहतोय. बरेचसे सिनेमा आणि पहा हे ज्या पद्धतीने या खेळाडूंना चेअरअप देखील करतायत. देवेंद्र बॉलिंगसाठी समोर जर पाहिलं तर अक्षय केळकर वेगळ्या दिशेने खेळायचा होता. बॉल गेला एका बाजूला. प्रेमासाठी कान्हा, माधुरी, त्याचबरोबर बरेचसे सिनेमे ज्यांचे आपल्याला पाहायला मिळाले असे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कलावंत पाहायला मिळतात. बेधुने 10, त्याचबरोबर जर आपल्याला 1 नंबर, आम्ही दोघी, अशा विविध सिरियलमध्ये देखील किंवा वागळी की दुनिया याच्यामध्ये देखील आपण पाहिलंय. परंतु सध्या बॉल हवेत होता. हर्षद डेंजर झोनला होते खरे, परंतु तिकडे रन घेताना पाहायला मिळालेत. दुर्वामधील केशव नाराज होत आहेत, परंतु ते एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम देखील करतायत मैदानाच्या आतमध्ये. सौरभ गोखले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जरा जेल झाला असता तर दादर येथील गोखले रोडवर त्यांचा एक पुतळा उभारला गेला असता. हा थोडासा लांबून खेचलाय. पूल करण्याचा प्रयत्न केला इकडे अक्षय केळकर यांनी आणि तोपर्यंत रन देखील घेतल्या गेलेल्या आहेत. हो, गरज होती या रनची. ओव्हर नंबर 6 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आणि झटपट फटाफट या रन देखील घेतल्या जात आहेत आणि केव्हा खुश आहे. रन बनतायत. वा, सुशांत शेलार, शशांक केतकर, संजय जाधव या सगळ्या अभिनेत्यांना आपण पाहतोय. अगदी डगआउटमधून टाळ्यांचा गजर होतोय. आपल्या टीमला पाठिंबा देत आहे तिकडनं. तर हर्षद बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने. फिल्डर होते तिकडे, परंतु बॉल थोडासा बाजूला गेलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिलाय. हर्षद यांनी चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. देवेंद्र बॉलिंगसाठी आहेत. हळूहळू एक मोठा स्कोरच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. आपली फलंदाजी ही झंझावात सारखी असावी असा मानस घेऊन मैदानामध्ये उतरलाय हर्षद अटकरी. 7 चेंडू 7 धावा, 10.06 ही सरासरी. यावेळेला स्विंग अँड मिस. मोठा फटका मारण्याच्या नादात ते कनेक्ट करू शकले नव्हते. 98.40 च्या स्पीडने हा चेंडू करण्यात आला होता. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. याचा खाली राहणारा चेंडू आणि याच बरोबर जेलबाद देवेंद्र जल्लोष व्यक्त करतायत की मी मोठा बळी मिळवलाय आणि हर्षद अटकरी यांना परतावं लागेल. सौरभ गोखले त्यांचा वाखाण करतायत आणि अजून एक गडी बाद होत आहे. थोडीशी फ्लाईट दिली होती या बॉलला आणि विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. खूप गरजेचं होतं इकडे सेलिब्रेशन. सगळे सेलिब्रिटी सेलिब्रेशन करताना देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. पहिल्या 6 षटकांचा खेळ संपलाय. 57 झालेल्या आहेत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. केशव जे आपल्याला म्हणजेच हर्षद बाद झाले 7 वर. अक्षयने दिली त्यांची 7 आणि खेळ संपलेला आहे. पहिल्या 6 ओव्हरचा 57 झालेत. 58 करायच्या आहेत, परंतु तारे सितारे फिल्म इंडस्ट्रीमधील किंवा टेलिव्हिजनच्या दुनियेतील मराठी अभिनेते मैदानाच्या आतमध्ये. त्यांना पाहिलं मजा येते सर या प्रेसिडेंट कपच्या सेलिब्रिटी मॅच मध्ये. हे स्कोर कार्ड आहे म्हणजेच धावफलक. संजय जाधव रनआउट 7 चेंडू 17 धावा. रोहित शिवलकर झेलबाद. सौरभ गोखले यांनी टिपलेला झेल. तेजस निरुळकर यांचा गोलंदाजीवर 2 चेंडूमध्ये 1 धाव. विवेक रिटायर्ड आउट झाले 11 चेंडू 10 धावा. विनय राहुल कॉटली बोल्ड. शुभंकर तावडे 5 चेंडू 9. हर्षद अटकरी कॉट. आदिश वैद्य बोल्ड. देवेंद्र 9 चेंडू 7. अक्षय केळकर नॉट आउट 4. प्रतीक प्रताप, सिद्धार्थ बोरके, ओमप्रकाश शिंदे, उमाकांत पाटील, सुयश टिळक आणि अभिनय बेर्डे यांना फलंदाजी भेटली नाही आहे. 9 अवांतर धाव आणि त्या 9 अवांतर धावामध्ये 1 बाय आणि 8 वाईड गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळत आहे. तेजस 1 षटक 8 धावा 1 गडी बाद. ऋतुजा 2 षटक 19 धावा. आदिश 1 षटक 9 धावा. शुभांकर 1 षटक 11 धावा 1 गडी बाद आणि देवेंद्र 1 षटक 9 धावा आणि 1 गडी बाद. फॉलो विकेट्स 8, 20, 39, 48, 57, 58 धावा काढायचे आहेत. आणि चंद्रकांतजी मला असं वाटतं की चुरशीचा सामना बघायला मिळेल. हो, चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण ज्या पद्धतीने दोन्ही टीम खेळत आहेत म्हणजे जरी कमी वेळ मिळत असेल चांगलं क्रिकेट,
मराठी सिनेसृष्टी समृद्ध राहिलेली आहे. मग अगदी डॉक्टर श्रीराम लागू, विक्रम गोखले म्हणा, दादा कोंडके म्हणा, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशी अनेक नावं घेता येतील ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला समृद्ध केलं. सूर्यकांत, चंद्रकांत आणि अगदी आतापर्यंत बघ, अगदी भरत जाधव यांच्यापर्यंत जरी नावं घेतली, बरीचशी नावं घ्यायची राहून जातील, परंतु या सगळ्यांनी मराठी सिनेसृष्टी समृद्ध केली. आणि सिनेसृष्टीचे आद्यजनक दादासाहेब फाळके, म्हणजे आज मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन भारतामध्ये जर तुम्ही बघायला गेलात, लताताई मंगेशकर, सचिन तेंडुलकरपासून, तर जाऊया आता टॉसकडे. धन्यवाद. सेकंड लास्ट डे आहे. 2 मॅचेस आपण पाहिल्या क्वार्टर फायनल्सच्या, ज्या फार छान रीतीने रंगल्या आणि त्यातून मग 2 सेमीफायनलिस्ट आपल्याला मिळाले. पण आता मात्र हा सामना रंगताना आपण बघितला ज्यामध्ये सेलिब्रिटीजचं क्लॅश होतं. अर्थात टीम संजय जाधव विरुद्ध अर्थात टीम सौरभ गोखले आपल्याला बघायला मिळाली. सौरभ गोखलेच्या टीमला आता 58 धावांची गरज आहे 6 षटकांमध्ये. पण त्याच्यानंतर जो सामना होणार आहे त्या टॉसकडे आपल्याला बघायचं आणि हा सामना असणार आहे TMCची आपली टीम आणि कॉर्पोरेटर्सची टीम. त्यामुळे एका बाजूला जबाबदारीचं भान राखत जेव्हा ही सगळी मंडळी आपल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी झटत असतात, तिथे आता मात्र त्या रन्ससाठी झटायचंय, त्या विकेटसाठी झटायचंय. आणि बघूया त्याआधी टॉस कोणाच्या बाजूने वळतोय. आणि हे टॉसचे प्रेझेंट करण्यासाठी मी सन्माननीय अभिजित दरेकर सरांना विनंती करतोय, आपण टॉससाठी मंचावरती निमंत्रित आहात. आणि या दोन्ही टीमचे कॅप्टन्स मी त्यांना रिक्वेस्ट करेन आपण मंचावरती यायचे. TMC टीमचे कॅप्टन सचिन बोरसेजी मी आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर यायचे. आणि कॉर्पोरेटर्स टीमचे कॅप्टन शानू पठाण सर मी आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर निमंत्रित आहात. टॉस घेऊन यायचे प्लीज. कोण कॉल करतंय, TMC की कॉर्पोरेटर्स? सर बऱ्याचदा अभिजित सर बऱ्याचदा असंच असतं की कॉर्पोरेटर्सची डिमांड TMC कंप्लीट करते. इथे काय होतंय ते बघूया. एका बाजूला आहे ITCSF, दुसऱ्या बाजूला प्रेसिडेंट कप मागितलेला आहे आणि प्रेसिडेंट कप इथे मिळालेला आहे. TMC टीम काय मागते बघूया. तत्पूर्वी अभिजित सर थँक्यू सो मच. चला तर दोन्ही कॅप्टनशी आपण बोलूया. सर आपण इथे यायचं, टॉस जिंकलेला आहात. आत्तापर्यंत सगळ्या टेनिसच्या मातब्बर खेळाडूंना बघताय, आता तुम्ही खेळाडू म्हणून त्या ग्राउंडवरती असणार आहात, काय चूज करताय? आधी आम्ही बॅटिंग करणार आहोत. पहिले बॅटिंग करणार आहात. खूप सारे कॅपेबिलिटीज आहेत, एबिलिटी आहे, प्लेयर्सवरती भरोसा पूर्णपणे आहे. पूर्ण भरोसा आहे. आम्ही बॅटिंग याचं कारण असं की आमचा बॉलिंग लाईनअप चांगला आहे, त्यामुळे एक स्कोर जर बोर्डवर लागला तर आम्ही नक्कीच डिफेंड करू शकतो. 6 षटकांचा खेळ आहे, काय वाटतं कुठपर्यंत तुमची टीम जाऊ शकते? आम्ही 6 षटकांमध्ये 70 ते 80 रनचं टार्गेट ठेवलं आहे, ते आम्ही इझिली डिफेंड करू शकतो. 70 ते 80 रनचं टार्गेट तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय. असे कुठले प्लेयर्स आहेत तुमच्या टीममध्ये ज्यांच्यावरती खरंच लक्ष केंद्रित केले जाणार आहे? आमच्याकडे विजय कावळे आहेत, आमचे MC संतोष इंदुलकर आहेत. बॅटिंग लाईनअपमध्ये आपला आदित्य आहे, रोहित आहे. आमच्याकडे बॉलिंग लाईनअपमध्ये आमचे उपायुक्त सर बोडके साहेब आहेत. तर सगळीच टीम ऑल प्रिपेअर्ड आहे, तर नक्कीच आम्ही टफ चॅलेंज देणार आहोत त्यांना. ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या तयारीसाठी आणि मॅचसाठी. आणि बॅटिंगची तयारी जोरदार असू द्या. सर येस प्लीज, कॅप्टन झालं होतं द्या. येस सर, टॉस हरलायत, बॉलिंग करताय. जर टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? बॅटिंग केली असते की बॉलिंगच केली असते? फिल्डिंग आणि बॅटिंग काय पण आम्हाला चालेल. लोकप्रतिनिधी 24 आवर्समध्ये फील्ड करतात. म्हणजे फील्डवरतीच असतात, 24/7 फील्डवर असतात, त्यामुळे फिल्डिंगचा निर्णय तुमचा पहिलाच ठरला होता. सर तुमच्या टीममध्ये असे कुठले प्लेयर्स आहेत ज्यांच्याकडे लक्ष केंद्रित करणं भाग आहे आम्हाला? आमचे इथे सर्व कॉर्पोरेटर आहे आणि ते आपले छान खेळतात. सगळे छान खेळतात. त्यांच्या परिसरात तर छान कामगिरी सगळ्यांची आहे. पॅनलला छान खेळतात, हो की नाही? त्यांच्या विश्वास है, फील्डवर पण छान खेलना. सर देखिए, एक सिंपल सी बात होती है, जब कॉर्पोरेटर्स की हम बात करते हैं, 24/7 की आपने बात की, जब हम हमारे परिसर में हमारे विभाग में दिन भर काम करते हैं, आधी रात भी कॉल आ जाता है तो भी हम तैयार रहते हैं. इस बार इस 6 ओवर की इस श्रृंखला में जब आपकी कॉर्पोरेटर्स की टीम आ रही है, छा जाने के लिए तैयार हो रही है, क्या आपको लगता है कि आप कितने रन्स पर उन्हें रोक पाएंगे? हमारा लक्ष्य उनको रोकना नहीं है, हमारा लक्ष्य है अच्छे से अच्छा परफॉर्मेंस करना और जीतना. चलिए, ऑल द बेस्ट सर आपको इस गेम के लिए. बॉलिंग कर रहे हैं आप 6 ओवर्स में, देखते हैं कहां तक आप उनको पहुंचाते हैं या फिर खुद अपनी अच्छी गेंदबाजी करते हैं. थैंक यू. सो द कॉल फ्रॉम दिस
टॉस सेरेमनी इज बिटवीन टीएमसी टीम और कॉर्पोरेटिव्स की टीम. यहाँ पर टीएमसी ने टॉस जीता है और बैटिंग का निर्णय लिया है. इन द मीनवाइल विल मूव ऑन टू टीम सौरभ गोखले. देखते हैं 6 ओवर में 58 का स्कोर ये चेस कर पाते हैं भी या नहीं. मिलेंगे कुछ देर बाद, लेकिन तब तक बढ़ते हैं कॉम बॉक्स की ओर. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत, जिकडे सेलिब्रिटी मैदानाच्या आतमध्ये प्रेसिडेंट कप मध्ये उतरलेले आहेत. पहिल्या डावामध्ये रन झालेले आहेत 57, करायच्या त्या 58 आणि 36 बॉल. 6 ओव्हरची ही मॅच. टीम सौरभ गोखले आता या रनला बनवणार का, की संजय जाधव यांची टीम त्यांना थांबवणार, याची उत्कंठा सगळ्यांनाच पाहायला मिळते. मराठी सिनेसृष्टी, मराठी सिने कलावंत, यस बरीचशी नावं. एक नाना पाटेकर एक महत्त्वाचं नाव मगाशी राहून गेलं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, जसं आपण बऱ्याचशा सिने कलावंतांची नावं घेतली, ज्यांनी समृद्ध केलं. आणि खूप साऱ्या तारकासुद्धा मराठी आहेत ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला समृद्ध केलं. आणि आज ते कलावंत, त्यांचे प्रतिनिधित्व करणारे कलावंत जे आज मैदानात आहेत. चंद्रकांतजी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आठवते परेश रावलचा मध्ये एक इंटरव्ह्यू सुरू होता आणि त्याने सांगितलं एक देव बाबळी नावाचं नाटक, ज्या म्हणजे त्याने अक्षरशः त्याचा एवढा वखाण केला आहे. आणि आज आपली मराठी भाषा समृद्ध आहे, त्याला जागतिक अभिजात भाषेचा दर्जा आता मिळाला आहे आणि मराठी अजून पुढे जाणार, त्यात काही वाद नाही आहे. मात्र एकच गोष्ट आज आपण इथे बघतोय, हे जे सिने कलावंत आहेत ते जेव्हा आपापल्या घरी जातील तेव्हा ह्याच्या हायलाईट्स नक्की बघतील. ITCSF आणि आपले अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे त्यांनासुद्धा ते धन्यवाद देतील की आम्हाला अशी एक सुवर्ण संधी मिळाली. फ्लड लाईट्समध्ये तुम्ही खेळत आहे, म्हणजे अर्थात लाईट कॅमेरा ॲक्शन फेस करणारे आता स्वतः लाईटमध्ये खेळत आहेत आणि लाईमलाईट लुटत आहेत. या सगळ्यांच्याच आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असणार आहे. 1 करोडची स्पर्धा खेळण्याची संधी खेळाडूंना मिळाली. विविध राज्यातील खेळाडू इकडे आले, त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. सध्या आपण सेलिब्रिटी आहेत त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आमचे पुरस्कर्ते Cloud9, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. या सगळ्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. ठाण्याचं जे आपण ठाणे शहराला तलावांचं शहर म्हणतो, एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेची. नजीब मुल्लाजी, तुम्ही बघत आहात, खूप जवळचे मित्र अभिजित भाऊ यांचे आणि एन्जॉय करतायत. आम्ही आभारी आहोत. निया EV मोटर्स, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट 23 वर्षाखालील खेळाडूसाठी निया EV बाईक, क्रिक ब्रो आपले स्कोरिंग ॲप आणि आपल्याबरोबर जुळलेले आहेत, त्यांचासुद्धा खूप खूप आभार. असं विहंग दृश्य आणि त्याचा ड्रोन व्ह्यूसुद्धा आपण पाहिला. आज 5वा दिवस आणि जबरदस्त वेळ लावून धरलं या स्पर्धेने. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही स्पर्धा बघितली जाते, भारताच्या बाहेरसुद्धा बघितली जाते. चंद्रकांतजी, 16 राज्यांचे खेळाडू आलेले आहेत आणि अजून राज्य वाढत आहेत. आज तुम्ही बघा, उत्तर भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत आणि मध्य भारतचं प्रतिनिधित्व या स्पर्धेत आहे. आणि आता गोलंदाज जाधव बापू स्वतः सर्वांना प्रोत्साहन देत आहेत. सोडायचं नाही बाबा, लढायचं आहे आणि आपण करून दाखवू. आणि समजा जिंकले तर नक्की म्हणतील करून दाखवलं. चंद्रकांतजी, हे फिल्म स्टार्स आहेत, हे पण आपल्यासारखेच व्यक्तिमत्व आहेत. फक्त फरक एवढा आहे की त्यांना थोडीशी प्रायव्हेट लाईफ जगावी लागते, कारण त्या पद्धतीचं त्यांचं वलय आहे. पण मी नक्की तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्हाला कधी एखादा सिने कलाकाराशी झालेली भेट आणि त्याचा काय अनुभव आहे का? हो, मी सिने कलावंतांशी देखील काही भेट जरूर झालेल्या आहेत, परंतु संजय जाधव यांना मी एका जोगेश्वरीच्या स्पर्धेच्या निमित्ताने भेट झाली होती त्यांच्याशी. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा देखील झाली होती.
कारण एक वलय असतं आणि ज्या वेळेला आपण ज्यांना पडद्यावर पाहतो, टेलिव्हिजनवर पाहतो, त्यांना ज्या वेळेला आपल्या बरोबर पाहतो किंवा आपण अशा एखाद्या कलावंताच्या बरोबर जातो किंवा त्यांच्याशी मग भरत जाधव असतील यांच्याशी मला भेटण्याची संधी मिळाली किंवा बरेचसे अभिनेते आहेत त्यांच्याशी संधी मिळाली खरी, परंतु एक आकर्षण असतं आपल्या सगळ्यांना या सिने कलावंतांची दुनिया कशी आहे, त्यांची लाईफ कशी आहे, ते कसं जगतात, ते काय खातात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण ऑब्झर्व करत असतो आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी हे नेहमीच केंद्रित राहतात आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू देखील राहत असतात. आज त्यांनाच आपण मैदानात पाहतोय. मराठी सिनेसृष्टी देखील जर पाहिलं तर ज्या पद्धतीने दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र आणला, त्यानंतर जर पाहिलं तर भालजी पेंढारकर, त्यानंतर जर पाहिलं तर अगदी चित्रपती व्ही शांताराम, जब्बार पटेल, एकाहून एक सिने निर्माते आले, दिग्दर्शक आले, कलावंत आले, गायक आले, तारका आल्या. या सगळ्यांनी मराठी सिनेसृष्टी समृद्ध केली आणि यातील बराचसा भाग म्हणजे बॉलिवूडला सुद्धा मराठी टच मोठ्यापैकी मिळाला. म्हणजे इकडनं बेस तयार होऊन मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांनी बॉलिवूडची सुद्धा सेवा केली आणि ती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे आणि अशीच ही एक वेगळी इंडस्ट्री आहे आणि त्यांना आपण मैदानात खेळताना पाहतोय प्रेसिडेंट कपच्या माध्यमातून. तर सलामीची जोडी मैदानात दाखल देखील होताना पाहायला मिळते आहे. आतिश वैद्य ज्यांना आपण विविध सिनेमांमध्ये सिरियलमध्ये पाहतो त्यांना आपण इकडे पाहतोय. माधव त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि या 57 झाल्यात, 58चा पाठलाग करायचा आहे. तर हर्षद ज्यांनी बॅटिंगमध्ये चांगली छाप सोडली होती, थोडक्यात म्हणजे सर्वसामान्य पाहणाऱ्यांसाठी एक आवर्जून त्यांची म्हणजे प्रत्येकाला आवडली भूमिका असेल जी मला सुद्धा खूप आवडली होती. दुर्वामधील मात्र केशव हा सगळ्यांनाच लक्षात राहण्यासारखे होते. तेच बॉलिंगसाठी येत आहेत आधी यांच्यासाठी. ओ पहिलाच बॉल, बॅटची कडा घेत बॉल यष्टांवर आदळलाय. केशव म्हणजे हर्षद विकेट घेत आहेत पहिल्याच बॉलवर. वा, प्लेडाऊन झालेत. गोल्डन डक थोडंसं कॅज्युअल खेळले, चेंडूचा रेषेत नव्हते, पाय हल्ले नव्हते आणि चेंडू यष्टांवर जाऊन आदळतोय आणि हा पहिला गडी गमावलाय. टीम संजय जाधव जल्लोष व्यक्त करते. टीम सौरव गोखले हे पहिला गडी गमावत आहेत आदिश वैद्यच्या रूपाने. माधव देवचक्कीला आता नवीन पार्टनर भेटणार आहे. जबरदस्त उत्साह आणि आनंदाचं वातावरण सध्या ठाणेमध्ये. माझे ठाणे खणखणीत नाणे असं आपण जेव्हा म्हणतो, खरंच ठाणे खूप मोठी बाजारपेठसुद्धा म्हणावं लागेल. वेगवेगळ्या राज्यातून आणि महाराष्ट्रातील शहरातून लोक इथे येतात आणि जसं तुम्ही तलाव नगरी म्हटलं ठाणेला, आज मानलं पाहिजे अगदी ठाणेहून भरपूर मोठमोठे खेळाडूसुद्धा आले आज. अजिंक्य रहाणे म्हणा, निलेश कुलकर्णी म्हणा, असे मोठमोठे खेळाडू आपल्या ठाण्यातून आले आणि ज्यांनी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नाव केलं. ऋतुराज फडके येतोय आता. एक गडी बाद झालाय. धाव फलकवर एकही धाव न लागता अशी ही परिस्थिती. यावेळेला पूल केलंय आणि हातात चेंडू सुटलाय. वेगाने तो चेंडू थांबवला गेलाय आणि चौकार वाचवलाय. ही मोठी गोष्ट आहे. एकमेकांना शाबासकी देत आहेत. ही देहबोली मला खूप आवडते. ते एकच संघ म्हणून काम करतायत, एक युनिट म्हणूनच काम करताना पाहायला मिळत आहेत. चांगली टीम इकडे बनवली आहे. संजय जाधव यांनी ती कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. माधव येत आहेत बॅटिंगसाठी. ज्या माधव यांना आपण काटा रुथे कुणाला, हा खेळ सावल्यांचा, घे भरारी, खेळ मांडला, देव यांनी दिल्या घरी सुखी राहा, तुझं माझं जमेना, माझं तुझं माझं ब्रेकअप, अशा विविध चित्रपटामध्ये मालिकांमध्ये पाहिलंय. तर त्यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाठीमागे निघालाय. शशांक पाठलाग करतायत. शशांक केतकर यांना आपण पाहिलं. ओ आणि आता चांगली फिल्डिंग देखील तिकडे पाहायला मिळते. होणार सून मी या घरची यामधील सुपर डुपर हिट भूमिका ज्यांनी केली शशांक केतकर यांना मात्र आपण तिकडे डाईव्ह करताना देखील पाहिलं. वा, एक योगायोग असा आहे की केशव आणि माधव मध्ये जुंपलेली आहे. धाव संख्या 1-3, 58 धावा काढायच्या आहेत. 55 धावांची गरज. 33 चेंडूमध्ये
हर्षद अटकरी एक खूप वर्सेटाईल आर्टिस्ट ज्याला म्हटलं गेलं आहे असा हा कलाकार. आणि कलाकार छोट्या पडद्यातला असो मोठ्या पडद्यातला असो, कलाकार हा कलाकार असतो, हे मात्र मान्य करावं लागेल. जब्बार पटेल यांचं तुम्ही नाव घेतलं, काय जबरदस्त सेवा, एकापेक्षा एक जबरदस्त स्क्रिप्ट. आज डॉक्टर श्रीराम लागू, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, नाना पाटेकर, आज यांना विसरून कसं चालेल. आणि विक्रम गोखलेसारखे कलाकार, मराठी सिनेसृष्टीतील अशोक सराफ, लक्ष्मीकांतजी बेर्डे यांना आज आपण नक्की आठवणार आहोत. म्हणजे काय कलाकार होते लक्ष्मीकांत बेर्डे. अगदी हक्काने आपण लक्ष्या म्हणून हाक मारू शकतो असा सर्वसामान्यांचा मराठमोळा आज कलाकार पडद्याआड गेला. परंतु आम्ही तुला विसरले नाही आहोत. त्यांचे चिरंजीव देखील दोनपैकी एक टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा निघाले हर्षद, फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले सीमारेषच्या दिशेने, परंतु तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला इकडे. हे जरी आज मैदानात खेळताना पाहायला मिळत आहे, जरी टेलिव्हिजनवर पाहतो, चित्रपटात पाहतो, परंतु हे चांगले एका कालखंडातील क्रिकेटर असणार आहे. त्यांच्या देहबोलीवरून सगळ्या गोष्टी जाणवत आहेत सर. आणि टेनिस क्रिकेट तर 100% खेळले असतील, कारण आपण भरपूर हे डिस्कस केलं आहे की मुलं जन्माला येतात तेव्हा पहिली प्लास्टिकची बॅट दिली जाते आणि मग टेनिस क्रिकेटची बॅट. यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, फटका याही वेळेला चांगला आहे आणि आता जाईल तो सीमा रेषा पार. एका बाजूला केशवा, एका बाजूला माधवा आणि इकडे ऋतुराजच्या फलंदाजीचा गोडवा. मस्त, फळांचा राजा आंबा आणि धावांचा राजा ऋतुराज, ऋतूंचा राजा. ज्या पद्धतीने त्या बॅटला त्याने स्वाईप केलं होतं ऋतुराजने, आता स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. माधव देवचक्के, मानलं पाहिजे माधवला, ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं चंद्रकांतजी, हे खेळाडू पूर्वतयारी करत असतात, आपल्या स्क्रिप्टची, आपल्या डायलॉगची पूर्वतयारी करत असतात. मला आश्चर्य नाही वाटणार जर त्यांनी यायच्या अगोदर तयारी केली असेल. तर महिंद्रा थार रॉक्स मालिकावीरला दिली जाणार आहे उद्या मित्रांनो. आपल्यामध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी आणि भारताचे 19 वर्षाखालील महिला क्रिकेटपटू हार्ली गाला हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी सलमान खान आपल्यामध्ये होते. तुम्हाला लगेच ताकद हवी असेल तर Cloud9 प्या, इन्स्टंट एनर्जी. एक गडी बाद 9, 30 चेंडू 49 धावा, सरासरी 9 आणि जी सरासरी हवी आहे ती 9.80. पहिल्या डावात 3 चौकार 1 षटकार, या डावामध्ये 1 चौकार. पहिल्या डावात 7 निर्धाव चेंडू, या डावामध्ये सुद्धा आतापर्यंत 1 निर्धाव चेंडू. पहिला गडी बाद झाला होता 0वर. खूप सुंदर ग्राफिक्स आपल्याला बघायला मिळतंय ते मोनार्च कडून. शशांक केतकर यावेळेला ठोकून दिला त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर आणि फ्लॅट षटकार. शशांक केतकर बॉलिंगसाठी आलेत, परंतु ऋतुराज यांनी पहिलाच बॉल त्यांचा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. खराब बॉल होता, त्याचा समाचार घेतला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6च्या बॉलवर 6 मारलेला आहे, खूप लांबवर मारलाय. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि चांगली धावसंख्या बनली आहे इकडे सौरभ गोखले यांच्या टीमची आहे. या शशांक केतकर यांच्या सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि एकदा मलाही संधी मिळाली होती त्यांचा सेल्फी काढण्याची. मला गुजराती मीडियममध्ये माझं शिक्षण झालं, पण 5व्या इयत्तापासून मराठी होतं आणि त्यात एक पाठ असायचा केतकरांच्या करंज्या, आणि मला ती आठवण येते आता. केतकरांनी ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. 15 धावा 1 गडी बाद. हाफ ट्रॅकर चेंडू, अगदी स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न. संजय जाधव हसतायत, सांगतात कसं बघ कसं फसवलं तुला. वा, संजय जाधव सांगतायत भाऊ टाक ना याच लाईनवर, ही लाईन पाहिजे आपल्या टीमला, मॅच जिंकायची आपल्याला. हेच इकडे हे संजय जाधव सांगताना पाहायला मिळत आहेत शशांक केतकर यांना.
वा, ऋतुराज फडके एका बाजूला आहेत, माधव देवचक्के एका बाजूला पाहायला मिळत आहेत. ख्यातनाम सिने कलावंत, टेलिव्हिजनवरचे स्टार खेळताना पाहायला मिळतात क्रिकेटच्या मैदानात. शशांक केतकर बॉलिंगसाठी आहेत. हो, हा बॉल थोडासा लांब आपटलाय आणि ओ नाही खेळता आला. बाउन्सरचा वापर इकडे केलेला आहे शशांक केतकर आणि एक डॉट बॉल टाकलाय. जरी सुरुवात त्यांची खराब झाली होती, त्यांनी कमबॅक केलाय. हे सगळे तारे सितारे ज्यांना पाहण्यासाठी सर्वसामान्य प्रेक्षक आतुर असतात, ते आज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. शशांक केतकर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. ओ, आता हा मात्र बराचसा दूर टाकलाय. बीमर चेंडू, फलंदाजाला दुखापत होऊ शकते असा हा चेंडू. मात्र संजय जाधव त्याच्या गोलंदाजाला सांगतात काही हरकत नाही, आपण बघून घेऊ, फ्री हिट येऊ दे, नो बॉल येऊ दे, माझा तुझ्यावर भरोसा आहे. यस, माधव यांना आपण पाहतोय, ज्यांना फ्रेंडशिप अनलिमिटेड, प्रवास, जर्नी प्रेमाची, अगबाई अरेच्या 2 मध्ये आपण पाहिलं, ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. हाही बॉल थोडासा लांब राहिलाय आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. इकडे काही बॉल चांगले आले, परंतु काही बॉल लयबद्ध नाहीये, थोडेसे दूर टाकले जात आहेत शशांक यांच्याकडून. कधी कधी आपण भरपूर मेहनत घेतो, परंतु आपलं ताळतंत्र काय ठीक होत नाही, असातला भाग आहे. धावसंख्या 18, 1 गडी बाद. शशांक केतकर यांनी आतापर्यंत 3 चेंडू केलेत आणि 9 धावा दिल्यात. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता, मात्र तदनंतर त्यांना सूर गवसलेला दिसतोय. हवेमध्ये टोलावून मारलेला हा चेंडू फाईनलेगच्या दिशेने आणि पळून जातो हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. हो, चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या टीम सौरभ गोखले पाहायला मिळत आहे. जल्लोष होतो इकडे, कारण माधव चांगली बॅटिंग करतायत, ऋतुराज चांगली बॅटिंग करतायत, परंतु शशांक थोडेसे हैराण आहेत, कारण बॉलिंग खराब होताना पाहायला मिळते. कमबॅक त्यांना करावं लागणार आहे. इकडे सुहासिनी, रंग माझा वेगळा, होणार सून मी या घरची, अशा कितीतरी लोकप्रिय सिरियल ज्यांच्या आपण पाहिल्या, त्यांना बॉलिंग करताना आपण पाहतोय. शशांक केतकर, सिनेमा देखील, वन वे तिकीट, 31 दिवस, गोष्ट एका पैठणीची, अशा बऱ्याचशा सिनेमामध्ये देखील ज्यांना आपण पाहिलं शशांक केतकर, परंतु माधव देखील काही कमी नाहीयेत. ओ, याही वेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय, खराब बॉल होता, त्याचा समाचार, बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. क्रिकेटचा तंत्र आणि मंत्राचा चांगला वापर. पूर्ण टीम नृत्य करते, जल्लोष व्यक्त करते. हा सामना आपला आहे हे दाखवून देत आहेत. माधव देवचक्के 6 चेंडूमध्ये 16 धावांची वादळी खेळी. अक्षरशः कर्दन काळ ठरलाय तो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 26 धावा, 1 गडी बाद. दुसरं षटक सुरू आहे आणि रिक्वायर्ड रन रेट कोसळलंय आता 7.68. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. बॅटर ऐकायला तयार नाहीये. टीम सौरभ गोखले 11, दुसऱ्या बाजूला टीम संजय जाधव. कमबॅक करावं लागेल, काही विकेट घ्याव्या लागतील, मॅच संपलेली नाहीये. सेलिब्रिटींची जरी मॅच असेल तर जिंकायचं तर दोघांपैकी एकाला, आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न आम्ही का नाही करायचे हेच इकडे सांगतायत. हो, यावेळेला टप्पा चांगला पाहायला मिळाला खरा. 1 रन तिकडे घेतली जाईल. बॉल सीमारेच्या दिशेने निघालाय आणि हो, रनआउटची संधी. हो 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 हो, आणि रनआउट आहेत की नाही हेच इकडे पाहायला मिळालं. बघता बघता हे षटक संपलेलं आहे. थोडंसं लांबलेलं षटक होतं. त्यांचा एक चित्रपट आला, एक टेलिव्हिजनवर सिरियल आली होती, इथेच टाका तंबू, परंतु संजय जाधव म्हणाले असतील इथे टाका चेंडू. आणि माधव देवचक्कीने सांगितलं असेल मीच आहे तंबूतला बंबू, मी संघाला जिंकून देणार. कधी कधी खेळपट्टीवर उभे राहायचे वांदे असतात, त्यावेळेला तग धरून तो तिथे उभा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट चंद्रकांतजी, क्रिकेट तुम्ही जवळून पाहिलं आहे, परिणामाला महत्त्व आहे, शैलीला नाही. जो जिंकला त्याचं नाव होणार. तर ही निया ईव्ही बाईक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट 23 वर्षाखालील खेळाडूसाठी हे सर्व सिनेकलाकार आनंद लुटत आहेत. आणि ते पूर्ण परिवार, वाह क्या बात आहे. मॅचिंग यांना तर उत्कृष्ट परिवाराचा अवॉर्ड दिला पाहिजे.
चौधरी यांना तुम्ही बघत आहात. खूप मोठे आर्टिस्ट आहेत हे सुद्धा हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील. आणि गोलंदाजीमध्ये आता बदल होतोय. उमाकांत पाटील आले आहेत. 24 चेंडू 30 धावा. आपण बघत आहात प्रेसिडेंट कप टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये निरागस हास्य बघायला मिळालं. लोक हसायला विसरलेत आणि असे कार्यक्रम जेव्हा आयोजित केले जातात तेव्हा लोक हसतात. काहीतरी विचार करतायत हे श्रीमान. जिंकू किंवा हरू हे चालणार नाही. जिंकू आणि जिंकू हा पवित्रा घेऊन मैदानामध्ये टीम सौरभ गोखले, उमाकांत पाटील. 24 चेंडू 30 धावा. ऋतुराज 5 चेंडू 8 धावा. माधव 7 चेंडू 18 धावा. माधवने 3 चौकार ठोकलेत. ऋतुराजने 1 षटकार ठोकलाय. भागीदारी 12 चेंडूमध्ये 28 धावांची. शेवटचा फलंदाज बाद झाला होता आदिश वैद्य, ज्याला बोल्ड केलं होतं हर्षद अटकरी यांनी 0वर. नवीन षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू हवेमध्ये टोलावून मारलेला हा फटका आणि झेलबाद. सुंदर झेल. फलंदाज फेल. उमाकांत जल्लोष व्यक्त करतोय. वा वा वा. उमाकांत आले आणि विकेट घेऊन गेले. टीमला गरज होती विकेटची. जे जवानमध्ये पाहायला मिळाले, सूर्यवंशीमध्ये पाहायला मिळाले, विशेष म्हणजे पोलिसाच्या भूमिका ज्यांच्या विशेष गाजलेल्या आहेत असे उमाकांत पाटील आले आणि आल्या आल्या पोलिसी खाक्या दाखवल्या त्यांनी विकेट घेतली आहे. ही मॅच आम्ही सोडली नाहीये असं सांगतात. एक चांगला कॅचही पाहायला मिळाला आणि उमाकांत भाऊ ऐतिहासिक पौराणिक मालिकांमध्ये देखील आपण त्यांना पाहतो, त्यांनी घेतले विकेट. ऋतुराज फडके बाद झालेत. उमाकांत पाटील यांनी टिपलेली आहे ही महत्त्वाची विकेट. मोठा फटका मारला गेले होते आणि एक सुंदर जजमेंट. लांब केस असलेले हे खेळाडू आनंद व्यक्त करतायत आणि नवीन फलंदाज आहे ली. झेल घ्यावेच लागेल सामना जिंकायचा असेल तर. पण एक गोष्ट आहे इथे, टीम सौरभ गोखले सुद्धा म्हणतायत शर्यत अजून संपली नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही. सौरभ गोखले चिंतित चेहरा. काय विचार करत असतील मला नाही वाटत. डायलॉग डिलिव्हरीच्या अगोदर ते एवढा विचार करत असतील कारण तिथे प्रिपेअर्ड असतात. पण हे वेगळं क्षेत्र आहे आणि इथे तुम्हाला पूर्वतयारी करावी लागते. उमाकांत पाटील, जर हा क्रिकेटरचा ड्रेस नसला तर आपल्याला असंच वाटणार एखादे DCP किंवा ACP आहेत, मिशीला ताव देणारे असे व्यक्तिमत्व. सर अशाच भूमिका त्यांनी पाहायला मिळाल्यात त्यांच्या चित्रपटात, सिरियलमध्ये. परंतु माधव यांना पण पाहतोय, माधव देवचक्के यांना पण चांगली कामगिरी 18 रन त्यांनी केलेल्या आहे. ते सगळे ख्यातनाम कलावंत आज मैदानात खेळताना देखील पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाने या मॅचची चर्चा होणार आहे सर. म्हणजे विविध सेटवर देखील चर्चा होईल. ही मॅच जिंकलं कोण, कोण चांगलं खेळलं, कोण नाही खेळलं, जो जिंकणारा हरणाऱ्याला थोडंसं तरी डिवसतो ते देखील पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच गोखले साहेब म्हणणार की आम्ही नाही सोडणार आणि जाधव साहेब म्हणणार आम्ही सुद्धा नाही सोडणार. चर्चा आहे या मॅचची. 2 विकेट गेलेल्या आहेत आणि ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे तिसरी सुरू 28 झालेत. पायावर करण्याचा प्रयत्न, या प्रयत्नामध्ये नेक्स्टमच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल घोषित केला जातोय. उमाकांत पाटील पहिल्या बॉलवर विकेट घेतली. थोडंसं मार्गदर्शन देखील संजय जाधव यांचं त्यांना पाहायला मिळत आहे. आपली टीम जिंकावी, घामाघूम झालेत. पहा तुम्ही क्षेत्र कोणते असू देत, घाम पाहायला मिळतो इकडे आणि त्याच्याशिवाय यश देखील नाही. मेहनत करावी लागते कोणत्याही क्षेत्रात, मेहनतीशिवाय कुणालाच काहीच मिळत नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय आणि आता व्हाईट बॉल पंच कळवतायत. पाहूया ली यांना पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जोडीला माधव आहेत तर उमाकांत यांना बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहे. ग्रीप त्याने ऑब्रिकची पकडली आहे, आतमध्ये आणलाय परंतु त्याला खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर. हो वा 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 वा, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदनिशी उतरलेले आहेत आणि बघायचं आहे उमाकांत पाटील अजून एखादा गडी मिळवून देत आहेत की काय.
2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 30. 22 चेंडू 28 धावा. ओ संजय जाधव अपील करतायत आणि एक विरंगुळा म्हणून का होईना कधी कधी पंचांना पण प्रेशरमध्ये आणलं पाहिजे आणि कुठेतरी संजय जाधव चेंडूला स्टॉप करतायत. फटका मारायचा होता, समोर चेंडू गेलाय, मागे एक धाव पूर्ण केली जातीये. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे आणि माधव देवचक्केवर बरंचसं काही अवलंबून राहणार आहे कारण तो तिथे चांगली फलंदाजी करतोय, तिथे उभा आहे आणि तो जर उभा राहिला तर कदाचित तिथे धावा होऊ शकतील. हो, परंतु एक पाहायला मिळतं हे ऑफ ब्रेक बॉल चांगले टाकलेत. आताही सरपा किती मोठा टर्न पाहायला मिळाला आणि बॉलला आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न आणि माधव खूप चांगले खेळतात, 18 आहेत, परंतु इकडे ऑफ ब्रेक बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात उमाकांतजी. ओ इकडे रिव्हर्स अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. माधव भाऊ काय ऐकायला तयार नाहीयेत. चांगला स्ट्रोक त्यांनी खेळलाय आणि ही मॅच काही आम्ही सोडत नाही सांगताय टीम सौरभ गोखले आणि कंपनी. रिव्हर्सचा फटका माधव, वाह जबरदस्त हँड आय कॉर्डिनेशन, ग्रीप बदलली, शाळेला दफ्तर कॉलेजला बॅग. माधव देवचक्केचा आहे, जबरदस्त स्वॅग, साधा भोळा हसरा चेहरा. 35 धावा 2 बाद, 19 चेंडू 23 धावा, देवचक्के 8 चेंडू 22. 35 रन झालेले आहेत, 58चा पाठलाग करायचा आहे. हो यावेळेला देखील जागा बनवली, स्क्वेअर लेगला खेळलेत. आता एका हाताने बॉल अडवलाय खरा, परंतु आता धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. या षटकात पहिले काही चेंडू खूप चांगले राहिले, परंतु त्यानंतर एक चौकार देखील आला. 8 रन बनल्या या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 58चा पाठलाग करायचा आहे आणि आता अजूनही 18 बॉलमध्ये 22 करायच्या आहेत, म्हणजे मॅच संपलेली नाहीये. रोहित शिवलकरने मागचा जो झेल टिपला होता ऋतुराज फडकेचा, तिथून हा सामना कुठेतरी यू टर्न घेतोय की काही लहान मुलं तुम्ही बघत आहात. आयुष्यातला एक असा टप्पा लहानपण, आणि लहानपण नंतर जेव्हा शहाणपण येते ना तेव्हा असं वाटतं की लहानपण चांगलं होतं. 18 चेंडू 22 धावा. टीम सौरभ गोखले ITCSF कडून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रेसिडेंट चषकच्या पार्श्वभूमीवर आता ही प्रेक्षणीय लढत मराठी सिनेकलाकारांमध्ये आपण पाहतोय. मैदानात माधव देवचक्के आहेत, ज्यांनी काटारुते कुणारामधील रोहन कर्णिक, हमारी देवराणीमधील मोहन नानावटी, सरस्वतीमधील कान्हा, खेळ सावल्यांचा मधील श्रीपाद घेक, भरारीमधील धनंजय इनामदार, खेळ मांडलामधील ऋषी, देवयानीमधील नमी, दिलागरी सुखी रहा, त्याचबरोबर तुझं माझं जमिनामधील क्रिश, अशा कितीतरी सिरियलमध्ये आणि बिग बॉस मराठी 2चे स्पर्धक देखील होते. त्यांनाच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. माधव यांची साथ देण्यासाठी सिद्धेश पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलमध्ये 22 करायचे आहे. 23 वर माधव खेळतायत. रिव्हर्स सारखे फटके देखील खेळले त्यांनी. प्रेक्षक आनंद घेत आहेत कारण यानंतर देखील आणखी चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय सेलिब्रिटींचा सामना आहे. मराठी सिनेसृष्टी त्याचबरोबर मराठी टेलिव्हिजन या छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर मराठीमध्ये राज्य करणारे आज क्रिकेटच्या मैदानावर राज्य करतायत. प्रेसिडेंट कपमध्ये त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांचे चित्रपटही आले. ईश्वरी, माझा मी, एकुलती एक, चिंतामणी, गोंधन, अगबाई अरेच्या 2, एक तारा, फ्रेंडशिप अनलिमिटेड, प्रवास, विजेता, जर्नी प्रेमाची, ज्यांचं आपण पाहिलं. सुयश टिळक हेही देखील एक मोठं नाव आहे. बॉलिंगसाठी आलेत खरे, परंतु बॉल नेक्स्ट स्टंपच्या बाहेर आहे. लुझनर चेंडू. नवीन फलंदाज मंगेश बोरगावकर, सुयश टिळक. पहिला चेंडू वाईड आणि आता राऊंड द विकेट मारा करतायत समोरच्या एंडकडून. लोअर फुल टॉस बॉल आणि देखणा असा ऑन ड्राईव्हचा फटका. सिद्धेश पाटील रिटायर्ड आउट होऊन परतलेत आणि त्यांच्या जागासाठी मंगेश बोरगावकर उतरलेत. सुयश टिळक ख्यातनाम अभिनेते आहेत. कार्य दुरावा, बाप माणूस, सख्या रे दूरवा,
शुभमंगल ऑनलाईन अशा कितीतरी सिरियल आणि चित्रपटात आपण त्यांना पाहिलंय. ते मात्र बॉलिंगसाठी पाहायला मिळतात. ओ हा बॉल चांगला पाहिला मंगेश यांच्यासाठी, चांगला पाहिला मिळाला, चांगला पाहिला मिळाला, चांगल्या टप्प्यावर सुयश भाऊ वा म्हणून जिंकून घेतली. फलंदाजीसाठी सज्ज झालाय मंगेश बोरगावकर. 0 आहे. माधव देवचक्के 24 वर. लोअर फुल टॉस बॉल आणि जबरदस्त झेल. पहिल्या अटॅम्पमध्ये झालं नाही, टोपी खाली पडली आणि मात्र झेल सोडला नाहीये. सुपर विकेट, मोठी विकेट. टोपी खाली पडली चालेल पण मी झेल सोडणार नाही. मंगेश बोरगावकर बाद झाले 0 वरती. अजून एक मोठा गडी. सुयश टिळकला मानलं पाहिजे, चांगली गोलंदाजी. मात्र माधव देवचक्के एक असा खेळाडू आहे जो तिथे उभा आहे. या एप्रिल महिन्याच्या गरमीमध्ये तो इग्लूमधला एस्किमो सारखा थंड डोक्याने तिथे उभा आहे, लढतोय. आणि माधव देवचक्के जर नाबाद राहिला तर कदाचित हे धावा होऊ शकतील. मॅच अजूनही ऑन आहे. 15 बॉलमध्ये 20ची आवश्यकता आहे म्हणजे मॅच ऑन आहे. मंगेश माघारी परतलेत. माधव मैदानाच्या आतमध्ये. सुयश यांना टप्पा भेटलाय. चांगली बॉलिंग त्यांनी आतापर्यंत केली आहे आणि या मॅचला ऑन ठेवलेला आहे. सेलिब्रिटींचा सामना आहे परंतु हा सामना सुद्धा चांगला रंगतोय. ज्या पद्धतीने दोन्ही टीम खेळतात, दोन्ही टीम चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. सुयश यांना आपण पाहतोय विविध सिरियलमध्ये त्यांचा महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, चित्रपटात देखील राहिलेली आहे. तिचा उंबरठा, त्याचबरोबरने क्लासमेट, कॉफी आणि बरंच काही. दिवस हा माझा, तर आज हा दिवस त्यांचा करावा लागणार आहे त्यांना. पाहूया. 15 बॉल 20ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये अभिलाष दाखल होताना पाहायला मिळत आहेत माधव यांच्या जोडीला. हो आणखीन एक बॉल चांगल्या पद्धतीनेच पाहायला मिळालाय. दबाव वाढतोय थोडासा. मॅच थोडीशी आणखी चुरशीच्या दिशेने निघाली हरिसर. सुयश टिळक नक्की इथे कुठेतरी मनामध्ये प्लान सुरू आहे की माधवला कसं आपण भिंगरी करायचं. बघूया. 39 धावा, 4 गडी बाद. थांबलेत टिळक. माधव देवचक्के क्या लगा पाएंगे चौके और छक्के, असा हा प्रश्न आहे. डबल ए कुडूसचं बॅट वापरत आहेत जे आपले प्लेयर ऑफ द मॅच साठी पुरस्कर्ते आहेत. यावेळेला यष्टी वेदक चेंडू होता आणि कुठेतरी आडव्या बॅटनी मारायचा प्रयत्न. चंद्रकांतजी, कधी कधी असं घडते जेव्हा आपल्याकडे टेक्निकची समजा कमतरता असली तर आक्रमकता नव्हे तर आक्रस्तपणा, दे दाणपट्टा म्हणून पुढे आलेले. पण हे आमचा VIP बॉक्स. मोठ्या संख्येने आज सर्व घरातली मंडळी उपस्थित आहेत. बाळ गोपाळांना घेऊन आजी आजोबा, मामी मामा, काका काकी, मेवणा पुतण्या सर्व आज अवतरलेत या मैदानामध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी. अभिलाष चौधरी 1 चेंडू 1, माधव देवचक्के 11 चेंडू 24. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा आहेत 18. कुठे ना कुठे फक्त एक षटकार मारायचा आहे, मग बॉल टू बॉल समीकरण आपल्याला बघायला मिळू शकेल. यावेळेला पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आणि सोपा झेल संजय जाधव यांनी टिपलेला आहे. अजून एक मोठा बळी बाद झाला अभिलाष चौधरी. काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. 1 विकेट, 2 विकेट घेतल्या, फक्त 3 रन दिल्या, मॅचला टर्न केलंय. असं वाटत होतं हा सामना सोपा आहे परंतु त्याला आता अवघड सुद्धा केलंय. 12 बॉलमध्ये आता 18 पाहिजे. सुयश यांनी टाकलेली ओव्हर कुठेतरी संजय जाधव आणि टीमला मॅच मध्ये आणताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला सौरभ गोखले यांच्या टीमचा प्लस पॉईंट हा आहे की माधव देवचक्के अजूनही मैदानाच्या आतमध्ये ते 24 वर खेळत आहेत. त्याच्यामुळे सर हा सामना सुद्धा आता रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. लढत जरी प्रेक्षणीय असली तरी त्यातलं क्रिकेटचा अभिगम हा व्यावसायिक आहे. म्हणजे आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत आहेत हा सामना माझा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे 7 मिनिट आणि 20 सेकंड राहिले त्यांच्याकडे. ॲक्शन रिप्ले, छान जजमेंट. यष्टीरक्षक म्हणजे संघातला श्रेष्ठ
खेळाडू असायला पाहिजे आणि झेल टिपल्यानंतर ते आनंद व्यक्त करतायत. फ्लड लाईटमध्ये असा जणू काही दिवसच उजाडला आहे. आणि नवीन फलंदाज आहे तेजस, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं या प्रेक्षणीय सामन्याचं. माधव, या सिने कलाकारांची केशभूषा सुद्धा तुम्ही बघा, वेगवेगळ्या हेअरस्टाईल तुम्हाला बघायला मिळतील जे ट्रेंडिंग आहेत. माधव देवचक्के, मासूम चेहरा, रास गहरा, जे काय करायचं आहे मीच करणार. तेजस नेरुरकर शून्यावर आत्ताच आगमन झालंय. 12 चेंडू 18 धावा. माधव देवचक्के सराव करतायत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा अगदी क्लोज टू द बॉडी, त्या चेंडूला पुल केलंय. नवीन षटकाची सुरुवात करते ओमप्रकाश शिंदे. मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी. ठाणेकर आलेले आहेत, आजूबाजूच्या उपनगरामधून देखील आलेले आहेत. तेजस नेरुरकर यांना आपण पाहतोय, माधव देवचक्के यांना पाहतोय. ख्यातनाम कलावंत आहेत. खूप साऱ्या आपण चित्रपटात सिरियलमध्ये ज्यांना आपण पाहतो त्यांना आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. परंतु अजूनही 11 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. म्हणजे या अगोदर जर पाहिलं ती जी सुयश टिळक यांनी ओव्हर टाकली होती ती खूप की फॅक्टर राहिली होती. आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन येताना पाहिलं मिळालेली आहे. पुढचा बॉल हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, जास्त दूर गेला नाहीये बॉल. एकच रन तिकडे मिळणार आहे. एक रनने देखील समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 10 बॉलमध्ये अजूनही 16ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अगदी महत्त्वपूर्ण अशी ही लढत पाहायला मिळते. परंतु सगळ्यांच्या नजरा खेळल्यात या माधव यांच्यावर, ज्यांनी 25 रन केलेले आहेत. की फॅक्टर राहिले बॉलिंगसाठी ओमप्रकाश शिंदे. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. आणि इकडे काय झालंय, ज्या माधव यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या ना, तेच मात्र इकडे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणि हा काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. सुयश टिळक, संजय जाधव, शशांक केतकर सगळे करतात सेलिब्रेशन, कारण त्यांचा प्रमुख बॅटर बाद झालाय. माधव टप्प्यात आला की त्याचा कार्यक्रम करू, आणि ते करून दाखवलंय संजय जाधव यांनी. सुंदर. आणि बघा काय स्टेप करतोय. ओ हो हो हो, जबरदस्त स्टेप ऑफ द नाईट ओमप्रकाश शिंदे. नवीन फलंदाज शुभंकर. नऊ चेंडू 16 धावांची गरज. जसजसा हा सामना संपत आलाय तसतशी उत्कंठा शिगेला जाऊन पोचली. आता तावडे आलेत, जाधवांशी चर्चा करतायत. तावडेंनी जाधवांना सांगितलं असेल मी दावा करणार, आजच करणार. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओमप्रकाश शिंदे, चांगली कामगिरी, चांगली मॅच चालली आहे सर. 9 बॉलमध्ये 16, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. सेलिब्रिटींची मॅच रंगली आहे. तेजस मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि शुभंकर तावडे हे देखील एक मोठं नाव आहे चित्रपट आणि त्याचबरोबरीने मालिकांच्या दुनियेतील मैदानाच्या आतमध्ये. ओमप्रकाश हे देखील तेवढेच ख्यातनाम कलावंत आहेत ऍक्ट, आणि त्यांना आपण पाहतोय इकडे मैदानाच्या दिशेने. खुलता कळी खुले ना, तर आता पाहूया ती बॉलिंग आणखी खुलेल का. समोर शुभंकर तावडे यांना आपण पाहतोय. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. काय टर्न केलाय सामना इकडे सर. ओमप्रकाश शिंदे 75.70 ह्या गतीने हा चेंडू केला होता. म्हणजे चेंडूतली पेस काढून घेतली त्यांनी. ट्रंडलर ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, टू ट्रंडल द बॉल. आणि असा ट्रंडलर चेंडू. 43 वर 6, 8 चेंडू 15 धावांची गरज. पहिल्या डावामध्ये या स्टेजला स्कोर होता 45 वर 3. आणि टीम सौरभ गोखलेचे सर्व खेळाडू आता आतुरतेने वाट पाहत आहेत की कुठे ना कुठे आता तेजस आणि शुभंकर यांनी शुभ वार्ता आपल्याला द्यावी. आणि हा मोठा फटका आहे आणि हा गगनभेदी षटकार. टर्निंग पॉइंट या सामन्यामध्ये षटकार खेचलाय.
तेजस नेरुरकर दबाव निर्माण झाला होता, त्याला हटवण्यात यशस्वी राहिले. हा बॉल थोडासा पुढे केला आणि त्याच्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. भाऊची ताकद काहीतरी वेगळीच आहे. षटकार खेळला इकडे, मी आहे ना आपल्या टीम साठी सांगताना पाहायला मिळाले. जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. अगदी स्टेडियमच्या बाहेर एक रिक्षा उभा आहे, त्याचा मागे लिहिला आहे चिटके तो फटके. असा हा फटका, 440 फूटचा झटका. 7 चेंडू 9 धावांची गरज. शिंदे याचा पुढील चेंडू परत एकदा पूल केला आणि या वेळेला सरळ सोपा झेल सुटलाय. स्वतःला माफ करू शकणार नाहीये. जीवनदान भेटलंय आणि आता 6 चेंडू 8 धावा. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त. ओमप्रकाश थोडेसे नाराज असतील. कदाचित ही विकेट इकडे आली असती तर मॅच आणखी टफ झाली असती, कारण इकडे कॅच सुटली आहे. केशव भाऊ काय केलं तुम्ही, काय केलं. कॅच सुटली आणि एका जबरदस्त प्लेअरची सोडलेली आहे. तेजस नेरुरकर एका बाजूला पाहायला मिळत आहेत, शुभंकर तावडे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 8. अजूनही सामना ऑन आहे आणि आता इकडे कोणत्या पर्यायाकडे जाणार आहेत कॅप्टन संजय जाधव सर, तर ते आपल्याला इकडे पाहायचं आहे. कुणाच्या हातात, कदाचित सुयश टिळक असतील का, उमाकांत असतील का. ओ यस, ज्यांनी मागील ओव्हर 3 रनचीच टाकलेली आहे, विकेट घेतल्या 2, त्याच सुयश टिळक यांच्याकडे गेलेल्या आहेत. आता परफॉर्मन्स करावं लागणार आहे, आता परफॉर्मन्स करावं लागणार आहे. आणि अजूनही 6 बॉलमध्ये 8 करायचे. दोन्ही बाजूला चिंतातूर वातावरण. हो, आम्ही जिंकणार का, जिंकणार का. संजय सर म्हणतायत आम्ही काय मॅच सोडलेली नाहीये, परंतु तेजस आणि शुभंकर मानलं पाहिजे तेजस दर 2-5 सेकंडी आपला मिशीला ताव देत आहेत. म्हणजे मी हे करून दाखवणार आणि मी विरोधी संघाच्या मुसक्या आवळणार अशी फलंदाजी इथे मी करून दाखवणार. तेजस नेरुरकर 3 चेंडू 8 धावा नाबाद. शुभंकर तावडे 1 चेंडू 1. शेवटचं षटक. वेल सोडून दिलंय आणि वाईट बॉल. 6 चेंडू 7 धावा. चंद्रकांतजी, सामना जर बराबरीत सुटला तर आनंद गगनमाविनासा होईल दोन्ही संघांचा. आपल्याला तेच वाटतं की सामना बरोबरीत सुटावा, म्हणजे दोन्ही टीम आनंद घेतील त्याचा. सुयश यांना आपण पाहतोय. ओ यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर ओ पुन्हा एकदा कॅच सुटली आहे. सुयश टिळक मात्र इकडे थोडेसे नाराज होत आहेत. संधी निर्माण केली परंतु कॅच सुटली आहे. नेरुरकर बोलतायत दोघात तिसरा, आता सगळं विसरा. तेच झालं. 2-2 खेळाडू तिकडे आले, कॉल नव्हता आणि त्याच्यामुळे ही कॅच होता होता राहिली. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉलमध्ये 5 पाहिजेत. एखादा डॉट बॉल जर आला ना हरी सर, मजा येईल या मॅच मध्ये, मजा येईल या मॅच मध्ये. परंतु हे तेजस भाऊ मारतात तर भरपूर लांब मारतात, परंतु सुयश ज्यांनी 2 विकेट मिळवल्यात, आणखी एखादी मिळवतील का. संधी निर्माण केली होती परंतु कुठेतरी मनाचा निश्चय केलाय सुयश टिळक यांनी. अजूनही मी ही मॅच काढून देऊ शकतो तेच दाखवण्याचा प्रयत्न होतोय. ओ वाह, चांगला बॉल आलाय, चांगला बॉल आलाय. विशेष म्हणजे डॉट बॉल आलाय, म्हणजे ही मॅच ऑन आहे. खरी सर 4 मध्ये 5. यस, टिंब चेंडू म्हणून याची नोंद केली जाईल आपले गुणसंख्या लेखक यांच्या मार्फत आपल्या वहीमध्ये. 53 6 बाद. पुढे सरसावत मारलेला हा फटका, फुटवर्क चांगलं होतं. 1 धाव मिळणार आहे, मात्र दुसरी धाव घेऊ शकणार नाही आहेत कारण धावत झाले असते तर या एका धावेने अजून समीकरण पाहण्यासारखं आहे. आता 3 चेंडू 4 धावा आणि सामना बरोबरीत सुटू शकतो अशी चिन्ह सुद्धा निर्माण झालेले आहेत. वाह, 3 बॉलमध्ये 4. सुपर डुपर हिट मॅच आणि सुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा एक चित्रपट आला होता, एक घर मंतरलेला, तर एक चेंडू मंतरलेला टाकावा लागेल मॅच मध्ये यायचं असेल तर. 3 बॉलमध्ये 4 पाहिजेत. सुयश टिळक क्षमता आहे त्यांच्याकडे. मागील षटक फक्त 3 रनचं टाकलं होतं, आता 3 बॉलमध्ये 4. काय मॅच चालली आहे. जबरदस्त क्रिकेटचं घमासान पाहायला मिळतं या सगळ्या सेलिब्रिटींचं. मैदानाच्या आतमध्ये प्रेसिडेंट कप, चिंतेचं वातावरण दोन्ही बाजूला आहे. हो नाही नाही, मोठा फटका नाही आलाय. एकाने धावसंख्या पुढे चालली आहे. सर कदाचित तुमच्या आमच्या मनातलं होतंय की काय, मॅच टाय होते की काय, कारण 2 बॉलमध्ये 3 टाय होऊ शकते आणि टाय झाली तर हा सुद्धा एक आगळा वेगळा विक्रम होईल प्रेक्षणीय सामन्याचा.
तेजसकडे स्ट्राईक आहे आणि तेजस आपल्याला माहीत आहे तो तेजस मिसाईलसारखा हवेमध्ये मोठे फटके मारू शकतो. फायर ब्रँड बॅटर आहे नेरुरकर. 6 चेंडू 11. एक मोठा फटका मारायचा आहे. इथे एक वाईड बॉल, नो बॉल किंवा एक षटकार सामन्याला कलाटणी मिळवून देऊ शकतो. परंतु सुयश टिळक यांची लाईन अँड लेंथ खूप चांगली देखील पाहायला मिळाली आता आणि त्याच्यामुळे लक्ष आता या बॉलवर सगळ्यांचंच लागलेलं आहे. सुयश टिळक ओ हो समोर खेळण्याचा प्रयत्न, कॅचही पकडण्याचा प्रयत्न राहिला परंतु नाही 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 मॅच गेली आता शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 2 याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे सर. या सेलिब्रेटिंगची मॅच आणि काय चुरशीची झाली आहे भाऊ. तुम्ही सगळ्यांनी मनं जिंकून घेतली. म्हणजे आम्ही तुम्हाला ज्या वेळेला सिरियलमध्ये पाहतो, चित्रपटात पाहतो त्यावेळेला तुम्ही आमची मनं जिंकता परंतु खेळतानाही जिंकली. जबरदस्त. आणि आता जे काय करायचं आहे शेवटच्या चेंडूवर, झेल सोपा होता पण सुयश टिळक कदाचित अनपेक्षितरित्या तो चेंडू त्यांच्याकडे आला आणि आतनं झेल सुटला. 1 चेंडू 2 धावा. 1 काढली तर स्कोर इक्वल, 2 काढले तर जिंकतील. आणि जर टिंब चेंडू आला तर मग संजय जाधव. वाह, सौरभ गोखले की संजय जाधव, संजय जाधव की सौरभ गोखले. एका बाजूला शुभंकर तावडे, एका बाजूला सुयश टिळक. काय मॅच चालली आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलवर जाऊन पोहोचली ही मॅच. मॅच सेलिब्रेटिंगची आहे परंतु काय मजा येते. जबरदस्त मजा आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. तावडे भाऊ सज्ज व्हा, टिळक भाऊ सज्ज आहेत आणि जाधव साहेब यष्टांच्या पाठीमागे नक्कीच सगळं काही पाहतायत. काय करूयात. शेवटचा बॉल आहे हा. यावेळेला लॉफ केलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. समोर हातात गेलाय. वा 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 वा. या सुयश टिळक यांनी तर कमालच केली. या मॅचला जिंकलं जात आहे. इकडे टीम संजय जाधव. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आणि सुयश टिळक यांचं कौतुक. शशांक केतकर, संजय जाधव, त्याचबरोबरने हर्षद म्हणजे केशव, हे सगळे आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत कारण टीम संजय जाधवने जिंकली ही मॅच. या मॅचची चर्चा खूप बऱ्याच कालखंडामध्ये होताना पाहायला मिळणार आहे कारण असा सामना होणे नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सेलिब्रेटिंगची सुपरहिट मॅच. जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा. आणि जर बघितलं तर टीम सौरभ गोखले यांना सुद्धा आपण क्रेडिट देऊया कारण खूप चांगला सामना ते खेळले. परंतु शेवटी जो जीता वो सिकंदर आणि आपलं नेतृत्व दाखवून देतोय संजय जाधव. मात्र ओमप्रकाश शिंदे यांना मानलं पाहिजे, उमाकांतला मानलं पाहिजे आणि सुयश टिळकने सांगितलं मी हा विजय मिळवूनच देणार आणि तो विजयश्री त्याने खेचून आणली. तर अशा पद्धतीने हा प्रेक्षणीय सामना संपतोय. शेवटचा चेंडू, हवेमध्ये मारलेला फटका आणि काय झेल घेतलाय. पृथ्वीक प्रताप दाखवतोय एकच वादा, पृथ्वीक दादा आणि सुयश टिळक दिग्विजय मिळवलाय. एका धावेने निसटता विजय. आणि यावत चंद्र दिवा करो, जब तक सूरज चांद रहेगा ये एग्जीबिशन मैच का नाम रहेगा. वा वा वा. जसं त्यांचा एक घर मंतरलेला असं होतं तर एक बॉल मंतरलेलाच टाकला इकडे. शेवटच्या बॉलवर पकडलेली कॅच आणि हे आपण पाहू शकता. आदिश वैद्य 0, माधव देवचक्के हे हिरो राहिले. 25 खेळ त्यांनी केल्या. ऋतुराजच्या 8, सिद्धेश यांची 1, मंगेश बोरगावकर 0, अभिलाष चौधरी 1, त्याचबरोबर तेजस नेरुरकर 12 हेही खूप चांगले खेळले आणि शुभंकर तावडे यांच्या 2. 56 झाल्यात, करायच्या होत्या 58. एका धावेने सामना पराभूत झालेत. बॉलिंगच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर हर्षद यांनी 1 षटक टाकलं, 9 रन दिल्या, 1 विकेट घेतली. शशांक केतकर 1 षटक टाकलं, 19 रन दिल्या, महागडे राहिले. आणि उमाकांत पाटील यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली, 1 ओव्हर टाकली, 8 रन दिल्या, 1 विकेट घेतली. आणि या मॅचचे हिरो होते सुयश टिळक ज्यांनी 2 ओव्हर टाकल्या, त्याचबरोबरने 9 रन दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. ओमप्रकाश शिंदे 1 ओव्हर 10 रन. अशा रीतीने मॅच पाहायला मिळते आणि फक्त एका धावेने झालेला हा विजय सर आपल्याही लक्षात राहील अशीच मॅच झाली आहे. जबरदस्त करमणूक मी म्हणेन. आणि विरंगुळा हा वेगळा भाग आहे.